ए, सगळ्यांना नमस्कार. नमस्कार कविता ताई. नमस्कार. नमस्कार कविताताई. नमस्कार. नमस्कार. गुरुदेव, आपण स्टार्ट करायचंय का की थांबायचं 5 मिनिट? 5 मिनिटं थांबू. ओके ओके. प्रणाम गुरुदेव. नमस्कार. आवाज येत नाहीये. नमस्कार गुरुदेव. आवाज येतोय. येतोय? हम्म. मला येत नाहीये. कमी आहे का? स्पीकरचा हे ऑन करा, तिथे काही असेल तर बटन. थांब, इथं लॉक करू. ते द्या इकडे. हा? या सगळ्यांना घेऊन टाका.
नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सत्यस्वरूप यात्रा वाहिकेवरती गुरुदेवांचं स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. आज सगळी मिक्स मंडळी आहेत. सत्यस्वरूप यात्रा हा जो एक नमस्कार नावाने ग्रुप आहे, त्या ग्रुपसाठी आज गुरुदेवांना मी आमंत्रित केलेलं आहे. त्याच्यामुळे थोडंसं 2 मिनिटं आधी गुरुदेवांबद्दल आणि जी मंडळी नवीन आहेत त्यांना गुरुदेवांबद्दल असं दोन्ही सांगते. गुरुजींनी जी आपल्याला विचार संपदा दिलेली आहे की मूळ ग्रंथांकडे वळायला पाहिजे आणि शुद्ध ज्ञानाकडे वळण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे समाजामध्ये. आज ते हरवलेलं आहे आणि त्यासाठीच त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन हा नमस्कार नावाने एक समूह मी छोटासा सुरू केलेला आहे की ज्याच्यामध्ये लोकांना ह्याविषयी जिज्ञासा आहे आणि नित्यनियमाने आम्ही अगदी शुद्ध म्हणजे ज्या लेखकांनी लिहिलेले आहे ते आम्ही फक्त पोस्ट करत असतो. इतर काहीही फॉरवर्ड आमच्या ग्रुपवरती होत नाही आणि मूळ ग्रंथांमधून आलेला स्रोत फक्त आम्ही इथे शेअर करत असतो. आणि दर शुक्रवारी आम्ही एकेका वक्त्यांना बोलवून त्यांचे विचार घेऊन त्यांना मार्गदर्शनासाठी विनंती करत असतो. तर त्या सिरीजमध्ये आज गुरुदेवांना आमंत्रित केलं होतं. पहिल्यांदा तर गुरुदेवांचे खूप आभार मानते की छोटासा समूह आहे हा, परंतु गुरुजींनी आम्हाला लगेचच मार्गदर्शनासाठी हो सांगितलं. आणि आता थोडंसं गुरुजींविषयी सांगते. ज्ञानसैनिक संघाचे बरीच मंडळी इथे उपस्थित आहेत, पण त्या व्यतिरिक्त जी मंडळी इथे उपस्थित आहे की ज्यांना गुरुजींशी परिचय नाहीये. तर माझ्या बऱ्याच पोस्टमध्ये सगळ्यांनीच वाचलं असेल की मी लिहित असते, आमच्या हरिदास गुरुजींनी मला असं शिकवलं, आमच्या हरिदास गुरुजींनी मला हे सांगितलं आणि म्हणून मी असं केलं, असं बऱ्याच माझ्या लेखांमध्ये उल्लेख असतो. तर तेच हे हरिदास यशवंत गुरुजी आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि माझ्यासारखे अनेक मंडळी ज्ञानसैनिक म्हणून काम करतायत. तर ज्ञानसैनिक संघाचे प्रणेते म्हणून गुरुजींची पहिली ओळख आहे. तर ज्ञानसैनिक संघ हे थोडक्यात एकदा सांगते सगळ्यांना की या कार्यक्रमाच्या अंतर्गत, या प्रकल्पाच्या अंतर्गत आम्ही शाळांमध्ये जाऊन आणि पाठशाळांमध्ये जाऊन आपल्या आचार्यांच्या समृद्ध परंपरेविषयी मुलांना समजावून सांगतो की ज्या योगे ह्या वयात झालेले संस्कार पुढे जाऊन आपल्याला जो हवाय तो योग्य फायदा देणार आहेत, त्यांची विचारांची शुद्धता होणार आहे. आणि म्हणून सगळ्या शाळांमध्ये जाऊन आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले आचार्य समजावून सांगतो. त्याच्यामध्ये जवळपास आता आम्ही 25 एक ऋषी शाळांमध्ये समजावून सांगतो, ज्यात वसिष्ठ, वाल्मिकी, विश्वामित्र असे सगळे आचार्य येतात.
सरांबद्दल म्हणजे गुरुजींबद्दल जर सांगायचं तर खरं म्हणजे ते व्यवसायाने सिव्हिल आणि इंटेरियरसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून दुबई आणि कतार सारख्या देशांमध्ये प्रस्थापित होते, वेल सेटल्ड होते. परंतु पूर्ण विचारांती त्यांनी ते सोडून धर्मप्रसारासाठी आणि शुद्ध ज्ञानाची प्रतिष्ठापना करण्यासाठी समाजामध्ये त्यांनी इतकं मोठं करिअर सोडून धर्मप्रसार स्वीकारलेला आहे. आणि त्यांचे जे काही त्या क्षेत्रातले सॉफ्ट स्किल्स होते ते त्यांनी ह्या प्रकल्पांमध्ये वापरून अतिशय शिस्तबद्ध आणि नियमितपणे काम करणारे ज्ञानसैनिक बनवायला सुरुवात केली. आम्ही अजून तिथपर्यंत पोहोचलो नाही, पण गुरुजी मात्र पूर्ण त्यांचे 100% त्यासाठी देत असतात. आणि त्यांच्याकडून घेतलेलं ज्ञानच आम्ही अ, पुढे समाजामध्ये प्रतिष्ठापित करतो आहोत. जसं आम्ही ज्ञानसैनिक म्हणून काम करतो, तसंच आपले सगळे उत्सव हे शास्त्रशुद्ध पद्धतीने समाजापर्यंत पोहोचावे यासाठी पण गुरुजी अत्यंत प्रयत्न करत असतात आणि आम्हाला ते पण शिकवत असतात. तर तिथे पण आम्ही त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सर्व समाजामध्ये जाऊन ज्ञानसैनिक म्हणून सगळ्या उत्सवांची शास्त्रीय माहिती देत असतो. आणि असा धर्मप्रसाराचा वसा त्यांनी पण उचललेला आहे. त्यांच्या समोर बरेच मोठाले प्रोजेक्ट आहेत. एक गुरुकुलाचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे. आणि आताच नुकतंच अध्यासन पण सुरू झालेलं आहे, जिथे पुस्तकांची भरपूर रेलचेल आहे. तर ऐकणाऱ्या सगळ्यांनीच ज्ञानसैनिक म्हणून ह्या प्रकल्पामध्ये सहभागी व्हावं म्हणून खरं म्हणजे गुरुजींना आज मी आमंत्रित केलंय. गुरुजींचे परत एकदा धन्यवाद मानते, कारण हा माझा खूप छोटासा समूह आहे. पण तरी पण गुरुजींनी त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला करायला हो म्हटलंय, म्हणून पुन्हा एकदा आभार मानते आणि गुरुजींना सांगते तुम्ही कृपया स्टार्ट करा. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार गुरुजी. गुरुजी. नमस्कार गुरुजी. नमस्कार गुरुदेव. नमस्कार गुरुजी. नमस्कार गुरुजी. नमस्कार. गुरुजी. चला सुरू करूया आपण. नमस्कार गुरुजी. जयतु जयतु दत्तो देवसंघाभिपूज्यो जयतु जयतु भद्रो भद्रदो भावुकेज्यः जयतु जयतु नित्यो निर्मलज्ञानवेद्यो जयतु जयतु सत्यः सत्यसन्धो नवद्यः अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार गुरुजी. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. कविताताईंनी आज मला आमंत्रित केलं. कविताताई खूप वेळेस म्हणायला की आमचा छोटासा ग्रुप आहे, छोटासा ग्रुप आहे, आणि छोट्याशा ग्रुपसाठी गुरुदेवांनी फार मोठा वेळ दिला म्हणून धन्यवाद वगैरे. ज्ञान साधनेसाठीचा ग्रुप कधीच छोटा नसतो कविताताई, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. तो ग्रुप 2 ते 3 जणांचा जरी असला ना तरी तो मोठाच असतो, कारण तसं काम करणारी लोक समाजामध्ये फार कमी आहेत. धन्यवाद गुरुदेव. त्याच्यामुळे आधी तर आमचा ग्रुप छोटा आहे असं म्हणू नका. जी लोक ज्ञान पिपासू आहेत अशा लोकांसाठी अनेक पद्धतीने. गुरुजी ऐकू येत नाही. तुमचे स्पीकर चेक आवाजच करा. येत नाही. सगळ्यांना आवाज ऐकू येतोय? सगळ्यांना हो, आवाज अजिबात येत नाही. येतोय. येतोय, व्यवस्थित येतोय. येतोय. येतोय व्यवस्थित येतोय. आवाज येत नाही अजिबात. कुणीतरी फोन करा शशिकला ताईंना.
ज्ञान पिपासू जी लोक समाजामध्ये असतात, ह्या प्रत्येकासाठी म्हणून कुठल्या ना कुठल्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊन, प्लॅटफॉर्म म्हणजे चर्चेचा प्लॅटफॉर्म, की ज्या ठिकाणी चर्चा घडून येते. असे प्लॅटफॉर्म्स जगामध्ये फार कमी आहेत की ज्या ठिकाणी खरोखर शुद्ध ज्ञानावर चर्चा होऊ शकते. म्हणून असे प्लॅटफॉर्म अनेक अनेक पद्धतीने तयार करावे. आणि त्यातलं एक पहिलं पाऊल कविताताईंनी उचललं, त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना ह्या त्यांच्या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा सुद्धा. धन्यवाद धन्यवाद गुरुदेव. आज मला आमंत्रित केलं गेलेलं आहे. आज हा आपला कोणताही वर्ग ज्ञानसैनिक संघाचा किंवा उपनिषदांच्या कोणत्या बॅचचा नाहीये. आज जो चर्चेला विषय आपल्याला घ्यायचा आहे, त्या विषयाचं नाव आहे उपनिषद आणि विश्वशांतता. उपनिषद अँड वर्ल्ड पीस. आत्ताच हा विषय घेण्याचं कारण काय? हा विषय मी मागच्या वर्षी अबुधाबीमध्ये आमची जी एक प्रवचन मालिका झाली होती, त्याच्यामध्ये ह्या विषयावर एक दिवस आम्ही बोललो होतो. पण खरं तर त्यावेळेस तिथे युद्ध चालू नव्हतं. ह्याही वर्षी तिथे जाऊन हा विषय बोलायचा होता, पण आता ह्या वर्षी तिथे युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे तिथे जाऊन शांततेवर बोलता येणं काही शक्य नाही. म्हणून इथनच ऑनलाईन विश्वशांततेवर बोलावं. उपनिषद आणि विश्वशांतता. सध्या जगामध्ये सगळीकडे युद्धाचं वातावरण आहे. युद्ध का होतं, कशाने थांबेल वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करण्यामध्ये काही अर्थ नाहीये. सगळ्यात पहिला मुद्दा मला असं वाटतं वैयक्तिक, की शांतता म्हणजे काय, शांती म्हणजे काय हे समजून घ्यायला पाहिजे. याच्याविषयीचे अनेक अनेक प्रश्न सुद्धा आपल्या मनामध्ये असतात आणि हे प्रश्न सुद्धा आपल्याला प्रश्न पडले पाहिजे आणि प्रश्न सुद्धा लिहून ठेवले पाहिजे. हे मी अनेक वेळेस सांगत असतो. पडलेले प्रश्न लिहून ठेवले पाहिजेत. शांतता म्हणजे काय? शांती, शांतता, पीस म्हणजे काय? शिथिलता म्हणजे शांतता का? मी ऑप्शन फक्त एक आपल्या विचारांना चालना मिळावी म्हणून काही पर्याय तुम्हाला सांगतोय. शिथिलता म्हणजे शांतता का? समाधान म्हणजे शांतता का? एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे असेल, ती मिळाली म्हणजे एखाद्या कार्याची पूर्तता, पूर्णता म्हणजे शांतता का? आनंद म्हणजे शांतता का? की आराम म्हणजे शांतता? नक्की शांतता म्हणायचंय कशाला, हे तर आधी कळालं पाहिजे. एखादा दिवस असा उजाडतो ना, की सकाळी सकाळी मूड पण खूप छान असतो. आदल्या दिवशी खूप चांगली सगळी कामं आपली झालेली असतात आणि त्या दिवशी कुठलंही ताण आपल्याला नसतो. त्या दिवशी कुठली घाई गडबड आपल्याला नसते. त्याच्यामुळे निवांत सकाळी 8 वाजता उठून, 9 वाजता चहा पिऊन, 10 वाजता अंघोळीला जाऊन, 11 वाजता एखाद्या मित्राला फोन करतो, आहे का रे वेळ, जरा बाहेर मिसळ खायला जाऊया. अशा ह्या सगळ्या आपल्या दिनचर्येला शांतता म्हणायचं का? त्या दिवशी खुराक काहीच नसतो ना डोक्याला. शांतता म्हणजे काम नसणे की शांतता म्हणजे जास्त काम असणे? थोडेसे मी थॉट्स इग्नाइट करणार आहे आधी आणि मग उपनिषद आणि विश्वशांततेवर बोलणार आहे. खूप जास्त काम करून त्याच्यानंतरचं जे रिकामं पण येतं, त्याला शांतता म्हणायचं का? की खूप व्यस्त आहे, मला श्वास घ्यायला सुद्धा वेळ नाही, असं आपण जे म्हणतो. मला इतकं मी समाजासाठी काम करतोय, मला घराकडे लक्ष द्यायला वेळ नाही. इतकं मी समाजासाठी काम करतोय, माझ्या तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. म्हणजेच व्यस्तता म्हणजे शांतता का? ह्या सगळ्या याच्यावर विचार झाला पाहिजे.
शांतता म्हणजे काय? शिथिलता, समाधान, पूर्णता, आनंद, आराम, यापैकी कशाला शांतता म्हणायचं? शांतता म्हणजे काम नसणे की जास्त काम असणे? खूप जास्त काम केल्यानंतरचं रिकामेपण म्हणजे शांतता, की कायम स्वरूपी कामामध्ये असलेली व्यस्तता म्हणजे शांतता? बरं, हे झालं आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचं. परत एक फार महत्वाचा प्रश्न, वैयक्तिक शांतता आणि विश्व शांतता वेगवेगळी आहे की एकच आहे? हा पण एक प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. वैयक्तिक शांतता आणि विश्व शांतता वेगवेगळी की एकच? ह्या सगळ्याचा विचार आधी व्हायला पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण विश्व शांततेबद्दल बोलतो, आज तर हे बोलायची फार गरज आहे, फार गरज आहे. पण त्याचबरोबर ज्यावेळेस आपण एखादा मुद्दा चर्चेला घेतो, त्या मुद्द्यामधल्या, त्या संकल्पनेमधल्या प्रत्येक छोट्या छोट्या परत संकल्पना ज्या मोठ्या संकल्पनेच्या अंतर्गत येतात, त्याची स्पष्टता आपल्याला झाली आहे का, हे पण बघायला पाहिजे. जसं शांतता आपण समजून घेतोय, हे बघा, ह्या पूर्ण विषयामध्ये 3 महत्वाचे शब्द आहेत. उपनिषद आणि विश्व शांततेमध्ये 3 शब्द आहेत. एक शब्द आहे शांतता, की ज्याच्या विषयीचे प्रश्न आता आपण पाहिले, त्याच्यावर चर्चा आपण करणारच आहोत नंतर. दुसरा महत्वाचा प्रश्न, विश्व कशाला म्हणायचं? विश्व कशाला म्हणायचं? जी भौगोलिक आपल्याला एक नकाशा दिसतो, इकडे अमेरिका आहे, इकडे जपान आहे, मध्ये भारत आहे वगैरे, याला विश्व म्हणायचं? पृथ्वीला विश्व म्हणायचं? आपल्या सूर्यमालिकेला विश्व म्हणायचं? की आपल्या आकाशगंगेला विश्व म्हणायचं? की त्याच्या पुढे जे दिसत नाही पण आहे त्याला विश्व म्हणायचं? जे आपल्या डोळ्यासमोर आहे पण दिसत नाही त्यालाही विश्व म्हणायचं का? जे आपल्या आतमध्ये आहे पण दिसत नाही त्यालाही विश्व म्हणायचं का? मी विश्वाचा भाग आहे का? का मी सोडून जे आहे ते विश्व आहे? प्रश्न खूप आहेत आणि हे प्रश्न पडलेच पाहिजे. मी आधी प्रश्नच सांगणार आहे सगळे. म्हणून विश्व शांतता जर समजून घ्यायची असेल, उपनिषद आपण 2 मिनिटं बाजूला ठेवूया, पण आज विश्व शांततेची गरज आहे, विश्व शांत होण्याची गरज आहे. कुठल्या तरी 2-3 देशांमध्ये युद्ध चालू आहे म्हणून सगळंच जग होरपळून निघतंय. सगळ्याच जगाला कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये एक संघर्ष करावा लागतोय. मग ही शांतता प्रस्थापित झालीच पाहिजे. याला आपण विश्व शांतता जर म्हणत असू, तर शांतता म्हणजे काय आणि विश्व म्हणजे काय, ह्या 2 प्रश्नांची तर आधी उत्तर मिळालीच पाहिजे. आणि ह्याच 2 प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी म्हणून आज आपल्याला उपनिषद अँड वर्ल्ड पीस असा विषय चर्चेला घ्यायचा आहे. कारण ह्या 2ही प्रश्नांची उत्तरं उपनिषदामध्ये आहेत. विश्व म्हणजे काय याचंही उत्तर तुम्हाला उपनिषद देणार आहे आणि शांतता म्हणजे काय याचंही उत्तर तुम्हाला उपनिषदच देणार आहे. थोडंसं आजच्या मॉडर्न थॉट्स मध्ये काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्या सांगतो. पीस ही ज्यावेळेस संकल्पना आपण म्हणतो ना, शांतता, ह्या विश्व शांततेमध्ये, वर्ल्ड पीस मध्ये काम करणारे अनेक तत्वचिंतक होऊन गेले. ह्या तत्वचिंतकांमध्ये एक भारतीय तत्वचिंतक आणि एक पाश्चात्य तत्वचिंतक वर्ल्ड पीस ह्या विषयामध्ये जे अभ्यास करतात ना खूप, त्यांच्या मते हे 2 तत्वचिंतक विश्व शांततेसाठी म्हणून यांनी जास्त काम केलेलं आहे असं अभ्यासक मानतात. थिअरीज असं मानतात. मी असं मानतो की नाही हे आपल्याला कळेल पूर्ण चर्चेमधनं. पण त्यातले एक वेल नोन सायंटिस्ट आहेत की ज्यांनी वर्ल्ड पीस मध्ये खूप जास्त काम केलेलं आहे, खरंच काम केलं. त्यांच्या थिअरीज किती सस्टेनेबल आहेत, किती ड्युरेबल आहेत आणि किती कालातीत आहेत
याच्यासाठी म्हणून आपल्याला चर्चा करणंच गरजेचं आहे. पण थिअरीज त्या तत्वचिंतकांनी छान मांडल्या. त्या तत्वचिंतकाचं नाव आहे जोहान गाल्टून. तुम्ही गुगल करू शकता नंतर, आपलं लेक्चर झाल्यानंतर गुगल करू शकता. हा खूप सुंदर, म्हणजे यांनी थिअरीज खूप छान मांडल्या. त्याचा एक ट्रायंगल आहे, गाल्टोन्स ट्रायंगल ज्याला म्हणतात. ते गाल्टोन्स ट्रायंगल नुसार अनेक थिअरीज त्याने विश्वशांततेच्या मांडल्या. ह्या पूर्ण थिअरीज मध्ये म्हणजे फक्त गाल्टूनच असं मला म्हणायचं नाहीये, पण आज जगामध्ये विश्वशांततेच्या नावाखाली अनेक विद्यापीठं आहेत. भारतात आहेत, भारताच्या बाहेर बाहेरही आहेत. भारताच्या बाहेर आहेत. कोस्टारिकामध्ये युनिव्हर्सिटीज आहेत. पाश्चात्य सगळ्याच देशांमध्ये पीस युनिव्हर्सिटीज आहेत. पण दुर्दैवाने असं म्हणायला लागतं की ह्या सगळ्या पीस युनिव्हर्सिटीज मध्ये काय शिकवलं जातं. तर मी काही विषयांची नावं तुम्हाला सांगतो. ह्या विषयांच्या म्हणजे हेच विषय तिथे शिकवले जातात. त्याच्यापैकी पहिला आहे कॉन्फ्लिक्ट प्रिव्हेन्शन, त्याच्यानंतर आहे कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट, त्याच्यानंतर आहे कॉन्फ्लिक्ट सेटलमेंट, त्याच्यानंतर आहे कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन आणि मग येतं कॉन्फ्लिक्ट ट्रान्सफॉर्मेशन. त्याच्यानंतर एक कॉन्फ्लिक्ट हँडलिंग मेकॅनिझम शिकवलं जातं. या सगळ्या युनिव्हर्सिटीज बरोबर काही ना काही थोडं मोठं छोटं मोठं काम मी केलेलं आहे, त्याच्यामुळे मला हे सगळे विषय माहिती आहेत. कॉन्फ्लिक्ट हँडलिंग मेकॅनिझम मध्ये फंक्शनल अँड डिसफंक्शनल कॉन्फ्लिक्ट्स असे कॉन्फ्लिक्टचे 2 भाग परत त्यांनी केलेले आहेत. जोहान गाल्टूननी 2 प्रकारच्या शांतता आपल्याला सांगितल्या. 2 प्रकारच्या पीस जगामध्ये असू शकतात असं सांगितलं. एक आहे पॉझिटिव्ह पीस आणि एक आहे निगेटिव्ह पीस. आमच्या एका UN बरोबरच्या कार्यशाळेमध्ये UN बरोबर आम्ही एक वर्ल्ड पीसची एक ट्रेनिंग सॉर्ट ऑफ केलं होतं. त्याच्यामध्ये हे पॉझिटिव्ह पीस आणि निगेटिव्ह पीस शिकवायला काही बाहेरची लोक आली होती. त्यांच्याबरोबर खूप वाद आमच्या लोकांचे झाले होते की पीस हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकत नाही. इट ऑलवेज बी पॉझिटिव्ह. तो पॉझिटिव्हच असतो, पण निगेटिव्ह कसा काय असू शकतो. हा विषय तुम्ही सिलेबसमधनं काढून टाका इथपर्यंत आम्ही त्यांना सजेस्ट केलं होतं. तो काही काढला नाही त्यांनी, तो विषय वेगळा. कारण शेवटी काही काही ठिकाणी आपल्याकडे मताधिक्य काम करतं ना. मग ते मत कोणाचं आहे हे आपल्याकडे पाहिलं जात नाही. असो, तो विषय वेगळा आहे. पण मला सांगायचं एवढंच आहे की आज वर्ल्ड पीस च्या नावाखाली बाहेर जगामध्ये जे काही रिसर्च चालू आहेत, हे सगळे रिसर्च फक्त कॉन्फ्लिक्टला जोडलेले आहेत. मला सांगण्याचा मुद्दा लक्षात घ्या. रिझोल्युशन असू द्या, ट्रान्सफॉर्मेशन असू द्या, मॅनेजमेंट, सेटलमेंट, प्रिव्हेन्शन, हे सगळं कॉन्फ्लिक्टला जोडलेलं आहे. म्हणजे तुम्ही अल्टिमेटली चर्चा कॉन्फ्लिक्टचीच करताय. मग तो कॉन्फ्लिक्ट निघून कसा जाईल. ज्या गोष्टीची तुम्ही सगळ्यात जास्त चर्चा करता ती गोष्ट जास्तीत जास्त प्रस्थापित होत असते. हा नियम आहे. पण सगळे रिसर्चर, सगळे अभ्यासक हे कॉन्फ्लिक्ट हा शब्दच मुळात सोडायला तयार नाही. कॉन्फ्लिक्ट शब्द सोडा अभ्यासामधनं, सगळं नीट होईल. असं आम्हीच काय, आम्ही कोणीही बोंबलून सांगितलं तरी ते करणार नाहीये, ती गोष्ट वेगळी. जोहान गाल्टूनचं पॉझिटिव्ह पीस, निगेटिव्ह पीस असे सगळे त्याच्या थिअरीज आहेत. त्याचं एक वाक्य खूप सुंदर आहे, ते वाक्य सांगतो तुम्हाला. म्हणजे जोहान गाल्टूनच्या सगळ्याच काही गोष्टी टाकून देण्यासारख्या नाही आहेत. खूप छान काम जोहान गाल्टूनने केलेलं आहे. जोहान गाल्टून म्हणतो, म्हणजे आजच्या युद्धाशी खूप निगडित आहे हे वाक्य, म्हणून मी तुम्हाला सांगतो. तो म्हणतो की वन वॉन्ट टू रूल इन देअर ओन काइंड. जोहान गाल्टून काय म्हणतो, कॉन्फ्लिक्टचं बेस काय असू शकतो किंवा वर्ल्ड पीस एस्टॅब्लिश न होण्याच्या पाठीमागचं कारण काय असू शकतं. तर ते कारण असं आहे की वन वॉन्ट टू रूल इन देअर ओन काइंड विथ नो काइंड इन इट. विथ नो काइंड इन इट. प्रत्येकाला स्वतःच्या पद्धतीने रूल करायचं आहे, पण त्याच्यामध्ये कोणालाही दयाळू मायाळूपणा दाखवायचा नाहीये. याचा अर्थ हा आहे.
वन वॉन्ट टू रूल इन देअर ओन काइंड विथ नो काइंड इन इट. बरोबर आहे, हे अगदी बरोबर आहे. पण हे शेवटी एक स्टेटमेंट झालं की जी फॅक्ट आहे समाजामधली आजची. व्हॉट इज द सोल्युशन, याच्यावरचं उत्तर काय? आपल्याला आज त्या उत्तरावर चर्चा करायची आहे. आपल्याकडचे भारतातले खूप मोठे, ज्यांना आपण नाव समजून घ्या तुम्ही, असे काही म्हणतो, फार मोठे व्यक्ती आहेत ते. पण शास्त्राच्या दृष्टीने आणि चर्चा करायची असेल तर काही त्यांच्या प्रत्येकच मताशी आपण सहमत असलं पाहिजे असं काही नाही. ते म्हणतात, हेट द सिन नॉट द सिनर. हेट द सिन नॉट द सिनर. त्यांनाही आपण खूप मोठे पीस रिसर्चर मानतो, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज मधून, अहिंसा प्रस्थापित करणारा महात्मा वगैरे वगैरे. असो, त्यांनीही काही सगळीच कामं वाईट नाही केलीत, काही कामं चांगलीही केलेली आहेत. पण शेवटी हेट द सिन नॉट द सिनर हे परत एकदा एक स्टेटमेंटच झालं. व्हॉट इज द ऍक्शन प्लॅन? हेट द सिन नॉट द सिनर हे प्रस्थापित करण्यासाठी म्हणून तुम्ही जगणार कसं, हाही एक विषय थोडासा चर्चेला घेतला पाहिजे. असो, मी आजची परिस्थिती सांगितली की वर्ल्ड पीस मध्ये काम करणारी लोक ही किती झापडं लावून काम करतायत, मला एवढंच सांगायचंय फक्त. कॉन्फ्लिक्ट हा विषय सोडायला ते लोक तयार नाही आहेत. कॉन्फ्लिक्ट विषय न सोडता कॉन्फ्लिक्ट त्यांना समाजामधनं हद्दपार करायचंय. असो, शांतता आणि विश्व ह्या दोन गोष्टी समजून घेताना म्हणजे मला मुळात हेच म्हणायचंय की ज्याला विश्व शांततेसाठी म्हणून काम करायचं आहे ना, विश्व शांततेसाठी, त्यांनी आधी विश्व समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांनी शांतता काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे. या दोन गोष्टी त्याला समजल्याशिवाय तो विश्व शांततेकडे जाणार नाही, विश्व शांततेसाठी तो काम करू शकणार नाही. आणि या दोन्ही गोष्टी तुम्हाला उपनिषद समजून सांगतात. म्हणून आपण सगळ्यात आधी विश्व समजून घेऊया आणि मग शांतता समजून घेऊया, जे आपल्याला याचा ऍक्शन प्लॅन पण मिळेल आणि हे प्रस्थापित कसं करायचं हे पण लक्षात येईल. विश्व, विश्व ह्या शब्दाची व्याख्या अशी एका ठिकाणी तुम्हाला कुठे सापडणार नाही. पण सगळीच उपनिषदं जर आपण विश्वाची उत्पत्ती कशी झाली असं उपनिषदांमध्ये अनेक ठिकाणी आहेत. तुमच्यापैकी अनेक जण उपनिषद शिकलेली आहेत, उपनिषद शिकवतात सुद्धा तुमच्यापैकी अनेक लोक. अनेक ठिकाणी विश्व कसं तयार झालं याच्या व्याख्या उपनिषदामध्ये आहेत. त्या सगळ्या व्याख्यांचा जर सार काढला, एक जिस्ट काढलं, तर एक मुळातली व्याख्या निघते. ती म्हणजे की भगवंत विश्व झाला, तो परब्रह्म परमात्मा परमेश्वर जगन्नियंता स्वतः विश्व झाला, त्यांनी विश्व तयार केलं असं उपनिषदांना म्हणायचं नाहीये. भगवंत विश्व झाला असं उपनिषदांना म्हणायचंय. कुठलीही व्याख्या बघा तुम्ही उपनिषदांमधली, ती अशीच आहे. याचा अर्थ काय? आता इथे उपनिषद अँड वर्ल्ड पीस बद्दल चर्चा करताना आपण भगवंत शब्द काढून टाकूया आणि भगवंताला समानार्थी असा एक शब्द वापरू. तो शब्द आहे एनर्जी. एनर्जी म्हणजे फार मी याचा विस्तार करत नाही, आपल्याला पुढे अजून बरेचसे मुद्दे आहेत चर्चा करण्याचे. मला सांगायचं एवढंच आहे की विश्वाची व्याख्या अशी आहे की असा प्रत्येक कण की ज्याच्यामध्ये एनर्जी आहे, की ज्याच्यामध्ये ऊर्जा आहे, त्याला म्हणायचं विश्व. मग विश्व जर शांत करायचं असेल तर व्यक्तीही शांत झाला पाहिजे, निसर्गही शांत झाला पाहिजे आणि व्यक्ती आणि निसर्गाच्या अनुषंगाने ज्या परिस्थिती तयार होतात त्या परिस्थिती सुद्धा शांत झाल्या पाहिजे.
ह्या 3 गोष्टींच्या पलीकडे जगात काहीच नाहीये. व्यक्ती, निसर्ग आणि परिस्थिती. ह्या 3 गोष्टींमधल्या शांततेवर जर काम केलं तर विश्व शांत होतं. आपण विश्वाची व्याख्या पाहिली. एनर्जी. ज्याच्यामध्ये एनर्जी आहे ते विश्व म्हणजे चराचर. आपल्याला जे दिसतं ते पण विश्व आहे, जे दिसत नाही ते पण विश्व आहे. म्हणून विश्वाच्या व्याख्येमध्ये तयार होणाऱ्या परिस्थितीपासून ते निसर्गाच्या सगळ्या घटकांपासून ते मनुष्यापर्यंत सगळ्या गोष्टी ह्या विश्वाच्या व्याख्येमध्ये समाविष्ट होतात. म्हणजे आज वर्ल्ड पीस म्हणजे मनुष्य मनुष्याशी भांडत नाही. ह्या एका व्याख्येवर आपल्याला वर्ल्ड पीसची व्याख्या करता येणार नाहीये. पूर्वीसारख्या नद्या सुद्धा बारमाही वाहतात का? हे सुद्धा विश्व शांततेमध्ये आपल्याला घ्यावं लागणार आहे. मातीची होणारी झीज आहे. शेतीचा खालावत चाललेला स्तर आहे. का बर्फ एवढे वितळतायत? ग्लोबल वॉर्मिंग काय आहे? हे सगळं आपण कसं पूर्वपदावर आणू शकतो? हा सुद्धा वर्ल्ड पीसचा एक खूप मोठा भाग आहे. म्हणून निसर्गाला सोडून वर्ल्ड पीसची चर्चा करता येत नाही. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा वर्ल्ड आधी जर समजून घेतलं, वर्ल्ड मध्ये काय काय येतं, मनुष्य सोडून निसर्ग पण येतो आणि परिस्थिती पण येतात. म्हणून विश्वाची व्याख्या आत्ता आपण खूप थोडक्यामध्ये ह्या व्याख्या बघतो आहोत. खरं तर उपनिषद आणि विश्व शांतता याच्यावर एक 10 दिवसाची सेरीज करायला पाहिजे. तेव्हा ते व्यवस्थित आपल्याला फोडून करता येईल आणि ते करणार आहोत आपण सेरीज. करणार आहोत कारण त्याच्यावर पुस्तक पण आपल्याला करायचं आहे उपनिषद अँड वर्ल्ड पीसवर ज्ञानसैनिक संघाचं. त्याच्यामुळे आपल्याला ही सेरीज करावीच लागणार आहे. आज त्याचा प्रस्तावनेचा वर्ग आहे असं समजा तुम्ही, उपनिषद अँड वर्ल्ड पीस या सेरीजचा. विश्वाची व्याख्या आपण पाहिली. विश्वाची व्याख्या आपण भगवंताशी न जोडता एनर्जी, ऊर्जेशी जोडलेली आहे. आता शांततेची व्याख्या बघूया. शांततेच्या व्याख्येमध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जी काही प्रश्न विचारले त्या सगळ्या प्रश्नांचं काय उत्तर असू शकतं? शांतता म्हणजे शिथिलता का? शांतता म्हणजे समाधान, पूर्णता, आनंद, आराम, कामानंतर येणारं रिकामपण. ह्या सगळ्याचा विचार करताना शांततेची एक सगळ्यात महत्वाची व्याख्या लक्षात घ्या. दैवी ध्येयासाठीची असलेली व्यस्तता म्हणजे शांतता. दैवी, आता ध्येय हे नेहमी दैवीच असतं. ध्येयाची व्याख्या तुम्ही जर पाहिली तर फक्त समजण्यासाठी मी त्याला दैवी शब्द पुढे आधी लावला. दैवी ध्येयासाठीची असलेली व्यस्तता म्हणजे शांतता. रिकामेपण ही शांतता असू शकत नाही कुठल्याच पद्धतीने. ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या. रिकामपण कधीही शांतता असू शकत नाही कारण आपल्याकडे म्हण आहे, एम्प्टी माइंड डेव्हिल्स वर्कशॉप. रिकामेपणामध्येच खूप साऱ्या गोष्टी चुकीच्या घडतात. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही लोकांना काम नाही राहिलं, रिकामेपण आलं ना. म्हणून बऱ्याच चुकीच्या गोष्टी घडल्या त्यांच्या हातून की ज्या घडायला नको होत्या. नाव घेणार नाहीये मी परत एकदा. म्हणून कामाच्या पूर्ततेनंतर आलेलं रिकामपण सुद्धा शांतता घेऊन येत नाही. मुळात ध्येयाची पूर्तताच व्हावी का असा प्रश्न आहे. ठीक आहे, एक आपण फक्त शांततेची व्याख्या जी उपनिषदांच्या अनेक अनेक गोष्टींमधून अनेक तत्वांमधून आपण डिराईव्ह करू शकतो ती ही व्याख्या आहे की दैवी ध्येयासाठी असलेली व्यस्तता म्हणजे शांतता. मग ही शांतता आपल्याला समाधान पण देते, ही व्यस्तता
ही व्यस्तता आपल्याला समाधान पण देते, आनंद पण देते, एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा सुद्धा देते. म्हणून आपण बिझी राहावं कायम, याला म्हणायचं शांतता. कॉन्ट्राडिक्टरी आहे थोडीशी व्याख्या, पण हीच व्याख्या तुम्हाला वर्ल्ड पीस कडे घेऊन जाणार आहे, लक्षात ठेवा. शांतता भंग केव्हा होते? ठीक आहे, शांततेची व्याख्या आपण पाहिली. शांतता भंग केव्हा होते? एकाच मुद्द्यावर आज आपण चर्चा करू. असे अनेक मुद्दे आहेत की शांतता भंग केव्हा होते, पण सगळ्यात बेसिक मुद्दा, सोपं सोपं आज आपल्याला समजून घ्यायचंय, फार अवघडात जायचं नाहीये. माझं सोडून दुसऱ्याचं आपण बघायला लागलो ना की आपली शांतता भंग होते. माझ्या ताटात पुरणपोळी आहे, पण मला त्याच्या ताटातली जिलबीच पाहिजे. शांतता इथे भंग होते. म्हणूनच मी काय म्हणालो, किंवा उपनिषद काय म्हणतात, किंवा आपली सगळीच ग्रंथ आणि शास्त्र काय म्हणतात, की दुसऱ्याच्या ताटाकडे बघायला तुला वेळ तरी कशाला द्यायचा ना. तू तुझं काम याच्यामध्येच तू एवढा व्यस्त पाहिजे की दुसऱ्याच्या कामाकडे बघायला, दुसऱ्याच्या प्रगतीकडे बघून जळायला तुला वेळ आणि एनर्जीच नको मिळायला. म्हणून शांततेची ही व्याख्या फार महत्वाची ठरते की दैवी ध्येयामध्ये असलेली व्यस्तता म्हणजे शांतता आहे. बर, शांततेची व्याख्या आपण पाहिली, विश्वाची व्याख्या आपण पाहिली. विश्वाची याच्या एकमेकांवर कशा डिपेंड आहेत ह्या व्याख्या हे पण बघा. विश्व शांत करायचं असेल तर विश्वाविषयी पण पूज्य भाव पाहिजे, तरच विश्व शांत होऊ शकतं. नाहीतर विश्व पण शांत नाही होणार आणि मनुष्य पण शांत नाही होणार. आणि हे ध्येय नक्की कसं घ्यायचं, कोणतं घ्यायचं, कोणाजवळ बसून घ्यायचं, ध्येय घेण्यासाठी म्हणून आधी स्वतःची तयारी कशी करायची, ही सगळी ध्येयासाठीची पूर्वतयारी. आणि ध्येय घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला सांभाळणारी ग्रंथ जर कोणती असतील तर ती उपनिषद आहेत. ध्येयासाठीची पूर्वतयारी पण उपनिषद करून घेतात. ध्येय कसं घ्यायचं, कोणाकडनं घ्यायचं हे सुद्धा उपनिषद सांगतात. आणि एकदा ध्येय घेतल्यानंतर ध्येयाविषयीची निष्ठा आणि ध्येयाविषयीची नित्यता, ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा उपनिषदच देतात. निष्ठा आणि नित्यता दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ध्येय निष्ठा आणि ध्येय नित्यता. म्हणून मी अनेक वेळेस ध्येयाची सुद्धा व्याख्या सांगितलेली. आज परत एकदा ध्येयाची व्याख्या सांगतो की जी उपनिषद आपल्याला देतात. ही ध्येयाची व्याख्या नीट लिहून घ्या. ध्येय म्हणजे एक असा तेजस्वी विचार. ध्येय म्हणजे एक असा तेजस्वी विचार की जो तुम्हाला तुमच्या जीवन विकासाच्या मार्गावर सतत कार्यरत ठेवतो. परत एकदा सांगतो, ध्येय म्हणजे एक असा तेजस्वी विचार की जो तुम्हाला तुमच्या जीवन विकासाच्या मार्गावर सतत कार्यरत ठेवतो. ही व्याख्या उपनिषदांमध्ये पण आहे, ही व्याख्या अनेक शास्त्र ग्रंथांमध्ये पण आहे. पण मी आता ज्या शब्दामध्ये ही व्याख्या सांगितली, ही ध्येयाची व्याख्या सांगितलेली आहे परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवलेंनी, की ही व्याख्या अशी ध्येयाची असू शकते.
ध्येय म्हणजे एक तेजस्वी विचार आहे. आणि ह्या व्याख्येमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ध्येयाची पूर्तता सांगितलेली नाहीये. म्हणून ही व्याख्या महत्वाची ठरते. सतत कार्यरतता ह्या व्याख्येमध्ये अपेक्षित आहे ध्येयाच्या. सतत कार्यरत ठेवणे म्हणजे ध्येय हा तुमच्यासाठी एखाद्या टॉर्च सारखा असायला पाहिजे, की इथून 10 फुटावरचं दिसतंय, तिथे गेलं की तिथून पुढच्या 10 फुटावरचं दिसतंय, तिथे गेलं की तिथून पुढच्या 10 फुटावरचं दिसतंय. तुमचा ध्येय किंवा तुमचा संकल्प, आता ह्या सगळ्याला उपनिषदांनी वापरलेला शब्द आहे संकल्प. ह्या व्याख्येसाठी म्हणून उपनिषदांचा शब्द आहे संकल्प. आता 6व्या उपनिषदांच्या 6व्या बॅचचे जे कोणी ऐकत असतील त्यांचा हा विषय व्हायचा आहे अजून. छांदोग्य उपनिषदामध्ये हा विषय आलेला आहे, पण तरी पण आज थोडासा स्पष्ट होईल तो तुमचा विषय. संकल्पाविषयी छांदोग्य उपनिषदाने बरीच मोठी चर्चा केलेली आहे नारद आणि सनत कुमार संवादामध्ये. म्हणून संकल्प, ध्येय म्हणजेच संकल्प उपनिषदांनी सांगितलं, आणि हा संकल्प कधीही पूर्ण न होणारा असावा. म्हणजे कसे संकल्प बरं? पूर्ण होणारा संकल्प म्हणजे काय ते आधी सांगतो. पूर्ण होणारा संकल्प म्हणजे मला भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे, पूर्ण झाला संकल्प. तर संकल्प पूर्तीनंतरच रिकामे पण येऊ शकतं. पूर्ण न होणारी संकल्प आपल्या ऋषींनी घेतली आणि आपल्या संतांनी पण घेतली. वसुधैव कुटुंबकम कृणवंतो विश्वम आर्यम. माफ करा मला, पण ऋषींची ही संकल्प झाली का हो कधी पूर्ण? नाही झाली. प्रामाणिकपणे सांगा, नाही झाली. संतांनी सुद्धा संकल्प केलेच ना, अवघाची संसार सुखाचा करीन. केला का हो? स्वतःचा नाही करू शकले, गमतीने म्हणतोय मी. पण अवघाचे संसार सुखाचा करीन हा अचिवेबल संकल्प आहे का? नाही. म्हणून ह्या सगळ्या याच्यातनं एक गोष्ट तर मुळातली लक्षात घेतली पाहिजे. आपण शांततेची व्याख्या जी केली की दैवी संकल्पामध्ये, आता ध्येय शब्द आपण काढून टाकूया, संकल्प शब्द घेऊया. दैवी संकल्पामध्ये असलेली व्यस्तता म्हणजे जर शांतता असेल तर दैवी संकल्प हा कधीही पूर्ण न होणारा असावा. कधीही पूर्ण न होणारा असावा. जसा ज्ञानसैनिक संघाचा संकल्प आहे, आम्हाला ज्ञानप्रतिष्ठा करायची आहे. होईल का पूर्ण? किती ज्ञानसैनिक तयार होतील, किती लोकांपर्यंत पोहोचू शकतील, किती मुलांपर्यंत पोहोचू शकतील, किती ज्ञान देऊ शकतील देऊन देऊन, तरीही कुठला ना कुठला एक वर्ग अज्ञानी हा कायमस्वरूपी राहणारच आहे. जरी नाही राहिला, जरी असं आपण समजूया ऑप्टिमिस्टिक, आपण खूप आशावादी आहोत उपनिषदांच्या नुसार, कारण उपनिषदांनी शेवटचा शब्द आशा वापरलेला आहे उपनिषदामध्ये. याच्यापेक्षा मोठं काहीच नाही असं उपनिषद सांगतात. परत एकदा 6व्या बॅचला खूप स्पॉयलर्स देतोय बरं का मी आज, त्याच्यामुळे थोडस पुढचे काही उत्सुकता तुमच्यात आणवणार आहेत, पण ते विषयाला धरून आज मला हे बोलणंच आहे. असं आपण समजूया की आपण सगळ्या लोकांपर्यंत गेलो आणि ज्ञानप्रतिष्ठा समाजामध्ये केली, पण नवीन जन्माला येणारी लोक ही अज्ञानीच जन्माला येणार आहेत की नाही? त्यांना ज्ञान देणं हे कुठल्याही काळामध्ये ज्ञानसैनिक संघाचं कर्तव्य असणारच आहे. त्याच्यामुळे संकल्पच मुळात असे घ्या की जे कधीही पूर्ण होणार नाहीत. पूर्ण होणारे संकल्प घेतले की त्याच्यानंतरचा रिकामेपणा आपल्याला त्रास देतो. आणि व्यक्ती जर खूप मोठा असेल तर तो त्रास त्याचा वैयक्तिक न राहता तो राष्ट्राचा त्रास होतो. याच्यावर मला विश्लेषण करायचं नाही आज, पण ही गोष्ट लक्षात ठेवायची की संकल्प पूर्ण होणारा नसावा. म्हणून जी आपण परत एकदा मुळातली व्याख्या पाहिलेली आहे की दैवी संकल्प आणि त्याच्यासाठीची असलेली व्यस्तता म्हणजे शांतता आहे. असं जर असेल तर असे संकल्प प्रत्येकानेच घ्यायला पाहिजे. असा संकल्प जर प्रत्येक जण घेऊ शकला
असा संकल्प जर प्रत्येक व्यक्तीचा असेल की जो समाजाच्या कल्याणासाठी आहे, तर तो दुसऱ्याच्या ताटामध्ये कशाला बघेल? स्वतःच्या ध्येय प्राप्तीमध्ये. पण स्वतःचं ध्येय पण हे दैवी, बरं का. मी दैवी शब्द का लावून धरतोय याचंही कारण आहे. कारण माझा संकल्प, माझं ध्येय असंही असू शकतं ना, की जगातल्या सगळ्या देशांवर अणुबॉम्ब टाकणे हे माझं ध्येय आहे. असू शकतं. पण याला दैवी नाही म्हणता येणार ना. पण असं जर ध्येय पूर्ण करायचं असेल तर मग दुसऱ्याच्या ताटामध्ये बघावंच लागेल. दुसऱ्याचं आहे ते मला माझंच जर सिद्ध करायचं आहे, हे ध्येय असू शकतं. ह्या पण एखाद्याच्या अँबिशन्स असू शकतात की जे आपण बघतो आहोत आज, की त्याच आहेत अँबिशन्स. जे तुझं आहे ना ते माझंच आहे, ते तुझं नाहीच आहे, हे सांगण्यासाठीच हे युद्ध चाललंय खरं म्हणजे. बाकी या युद्धाचा कोणताच बेस नाही, माझं म्हणणं खरं करायचंय बस. म्हणून दैवी ध्येय का? कारण ह्या ध्येयामध्ये कुठे ना कुठे हा भगवंत आणि ती ऊर्जा, ती एनर्जी इन्व्हॉल्व आहे. अजून एक संगती सांगतो तुम्हाला उपनिषदांची, म्हणजे संकल्प आपल्याला फार सुंदर पद्धतीने क्लिअर होईल. उपनिषदांमध्ये नारद सनतकुमार संवादामध्ये संकल्प समजून सांगताना सनतकुमार सांगतात की संकल्पाची पूजा तुम्ही ब्रह्म समजून करा. हे वाक्य आहे उपनिषदामध्ये. संकल्पाची पूजा ब्रह्म समजून करा. म्हणजे काय होईल? म्हणजे तुम्हाला ध्रुवपद मिळेल. ध्रुवपद मिळेल. ध्रुवपद म्हणजे शाश्वत यश. ध्रुवपदाचा अर्थ होतो शाश्वत यश, इन्फायनाइट सक्सेस. हे जर ध्रुवपद आपल्याला पाहिजे असेल तर संकल्पाची पूजा केली पाहिजे. संकल्पाला देवत्व दिलं पाहिजे. संकल्प देवाच्या ठिकाणी बघितला पाहिजे. म्हणून आपला संकल्प हाच आपला देव आहे असं मानलं पाहिजे, हे उपनिषदांचं मत आहे. मग आता देव म्हणजे काय? परत ईशावास्य उपनिषदाकडे या. ब्रह्मतत्वाची व्याख्या तद्दूरे तदंतिके सांगितलेली आहे. ब्रह्म आतमध्ये पण आहे, बाहेर पण आहे. तद्दूरे तदंतिके. म्हणून संकल्प आपला म्हणजे संकल्प बरोबर ब्रह्म आणि ब्रह्म बरोबर तद्दूरे तदंतिके. असं जर एक इक्वेशन आपण मांडलं तर ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, दॅट्स वाय ए इज इक्वल टू सी. म्हणजे संकल्प म्हणजे तद्दूरे तदंतिके. म्हणजे इथे संकल्पाच्या फॉर्म्युलेशनचा तुम्हाला एक लॉजिक मिळून जातं की मी संकल्प कसा घ्यायचा आहे, तर आधी तद्दूरेसाठी तो असावा आणि मग तो तदंतिकेसाठी असावा. संकल्प घेताना माझा टर्नओव्हर 50 करोड झाला पाहिजे, हा संकल्प फक्त तदंतिके सॅटिस्फाय करेल. पण असा जर संकल्प घेतला की पुढच्या 1 वर्षामध्ये मला साधारण 500 एम्प्लॉयमेंट जनरेट करायचे आहेत, हा जगाच्या साठीचा संकल्प झाला. त्याच्यामध्ये तुमचा विकास हा येणारच आहे. तुमची कुठेही लक्झरी इथे डिस्टर्ब होत नाही, तुमचा प्रॉफिट मार्जिन डिस्टर्ब होत नाही, काहीच डिस्टर्ब होत नाही. पण आता तुम्ही स्वतःसाठी काम जे करत होता ते आता एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी काम करता. ध्येय बदललं. हा, आता 500 एम्प्लॉयमेंट जनरेट करण्यासाठी काय प्रॉफिट लागेल, त्या प्रॉफिटसाठी काय टर्नओव्हर लागेल, हे सगळं रिव्हर्स इंजिनिअरिंग करा ना तुम्ही. नाही कोण म्हणताय, करा. पण माझं प्रॉफिट एवढं पाहिजे, याच्याऐवजी ध्येय काय आला आता, की मला एम्प्लॉयमेंट जनरेट करायचं आहे. म्हणून समाजासाठीचं ध्येय तद्दूरे. म्हणून ते ध्येयाची व्याख्या नीट लक्षात घ्या. ध्येय म्हणजे संकल्प म्हणजे की जो आधी समाजासाठी असतो आणि मग स्वतःसाठी असतो, याला म्हणायचं संकल्प. म्हणून मी सगळ्या देशांवर अणुबॉम्ब टाकीन हा संकल्प नाही होऊ शकत. हा, मला सगळ्या देशांमध्ये उपनिषदांचे वर्ग सुरू करायचे आहेत, हा संकल्प असू शकतो. मला सर्व भाषिकांसाठी उपनिषदांचे वर्ग सुरू करायचे आहेत, हा संकल्प निश्चितपणे असू शकतो. असा जर संकल्प घेतला आणि आपण दुसऱ्यासाठीच जर काम करायला लागलो
तर दुसऱ्या विषयीचा जो तिरस्कार जो असतो ना, तो सुद्धा कमी होतो. कारण दैवी भावना त्याच्यामध्ये असते आणि तिरस्कार कमी झाला की विश्व शांतता प्रस्थापित व्हायला मदत होते. म्हणून ह्या सगळ्याचा बेस संकल्प आहे. सगळ्याचा बेस संकल्प आहे. विश्व शांततेचा आधारच मुळात संकल्प आहे आणि हा संकल्प उपनिषदांनी समजून सांगितलेला आहे. समाजाधिष्ठित संकल्प आणि ह्या संकल्पासाठी असलेली तुमची व्यस्तता, हेच आपल्याला विश्व शांततेकडे घेऊन जाण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. याचं अजून जर खोलामध्ये जायचं असेल तर असा संकल्प मी घ्यावा म्हणून मी कोणता संकल्प घेऊ शकतो, कोणत्या क्षेत्रामध्ये मी काम करू शकतो, ह्या सगळ्यासाठी म्हणून सगळ्यात पहिल्यांदा मला स्वतःला ओळखता यायला पाहिजे. मी जर स्वतःला ओळखू शकत नसेल तर मी काय संकल्प घेणार आहे? मला सगळ्या जगामधल्या रुग्णांची सेवा करायची आहे, हा माझा संकल्प आहे. ठीक आहे, दैवी संकल्प आहे, छान आहे, समाजासाठीचा संकल्प आहे, छान आहे. पण तुला जर रक्त पाहून चक्कर येत असेल तर तू ह्या संकल्पासाठी काम करू शकतोस का? नाही करू शकत. म्हणून आधी स्वतःला ओळख ना. तू काय करू शकतो, तुझ्यामध्ये स्किल्स काय आहेत, तुझ्या क्षमता काय आहेत, तुझे लिमिटेशन्स काय आहेत, तुझ्या मर्यादा काय आहेत. म्हणून सगळ्यात आधी स्वतःला ओळखता आलं पाहिजे, स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा ओळखण्यासाठी म्हणून. आणि स्वतःला ओळखण्यासाठी म्हणून आपल्याकडे खूप पूर्वी एक व्यवस्था होती की ती व्यवस्था आज शिल्लक नाही, हे मी फार जबाबदारीने बोलतो. आणि ही व्यवस्था आहे शिक्षण व्यवस्था. पूर्वीच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये, गुरुकुल शिक्षण व्यवस्थेमध्ये सगळ्यात आधी स्वतःला ओळखणं शिकवलं जायचं. आणि या स्वतःला ओळखण्यामधनं तो स्वतःला ओळखून एक छान दैवी संकल्प घेऊ शकत होता आणि त्याच संकल्पासाठी आयुष्यभर झटू शकत होता. आणि त्या एका दैवी संकल्पासाठी असलेली त्याची व्यस्तता त्याला सुद्धा आणि समाजाला सुद्धा शांत करत होती. म्हणून विश्व शांततेच्या पायामध्ये दैवी संकल्प आणि दैवी संकल्पाच्या पायामध्ये शिक्षण. उपनिषद गुरुकुल शिक्षण व्यवस्थेविषयी पण बोलतात. गुरुकुल शिक्षण व्यवस्थेविषयी उपनिषदांनी ज्यावेळेस सांगितलेलं आहे त्यावेळेस प्रायोरिटीज ज्या सेट करून दिल्या. 8वा तैत्तिरीय उपनिषदाचा पहिला वर्ग ज्यांचा झालाय, सगळ्यात पहिल्यांदा तुला विश्वाचा विचार करायचा आहे हे त्यांचे आचार्य सांगतायत त्यांना. इथून निघाल्यानंतर, गुरुकुलामधनं पासआउट झाल्यानंतर सगळ्यात पहिले विश्वाचा विचार करायचा आणि 5व्या प्रायोरिटीवर स्वतःचा विचार करायला सांगतायत. ह्या प्रायोरिटी पंचमहासंहिता उपनिषदांनी सांगितलेल्या आहेत, प्रायोरिटीज सेट करून दिलेल्या आहेत. हे शिक्षण घेऊन तू घरी जाताना ह्या प्रायोरिटीजनी तू नंतर वागलं पाहिजे म्हणून. आणि त्याच्यामध्ये पहिली प्रायोरिटी आहे विश्व. आधी विश्वाचा विचार कर. म्हणून शिक्षण फार महत्वाचं आहे. उपनिषद आणि ह्या शिक्षणाच्या सुद्धा पायामध्ये उपनिषद आहे. संगती परत एकदा सांगतो, आपण आधी शांतता समजून घेतली, विश्व समजून घेतलं. विश्व शांततेच्या पायामध्ये दैवी संकल्प असतो, तोही आपण समजून घेतला. दैवी संकल्पाच्या पायामध्ये शिक्षण असतं, ते शिक्षणही आपण समजून घेतलं. आणि शिक्षणाच्या पायामध्ये असती ती एक मेथडॉलॉजी उपनिषदांची. कशी? उपनिषदांची मेथडॉलॉजी काय आहे? उपनिषद शब्दामध्येच सांगितलेलं आहे, जवळ बसा आणि समजून घ्या. बरोबर? उपनिषद शब्दाचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जवळ बसा आणि समजून घ्या. जवळ बसा याचा अर्थ तुमच्या शिक्षकाबरोबर, तुमच्या गुरूंबरोबर, तुमच्या देवाबरोबर नातं बांधा, याला म्हणायचंय जवळ बसा. जवळ बसा म्हणजे फिजिकली जवळ बसा असं यांना नाही म्हणायचंय. त्या सद्गुरूच्या, त्या शिक्षकांच्या पायाजवळ बसून त्याच्याशी एक नातं बांधा. कारण ते बांधलेलं नातं आहे ना, एखाद्या कंडक्टरचं काम करतं. जशी वीज वाहून नेण्यासाठी तांब्याची तार लागते,
तसंच ज्ञान वाहून नेण्यासाठी नातं लागतं. आणि हीच उपनिषदांची मेथोडॉलॉजी आणि ती शिक्षणाच्या पायामध्ये आहे. संगती परत एकदा सांगतो, विश्व शांततेच्या पायामध्ये आहे दैवी संकल्प, दैवी संकल्पाच्या पायामध्ये आहे शिक्षण, शिक्षणाच्या पायामध्ये आहे नातं, शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं. हे नातं जिथे संपलंय ना तिथे शिक्षण व्यवस्था रसातळाला गेलेली आहे. नातं जिथे जिथे तुम्ही नातं बांधायला कमी पडता ना तिथे तिथे तुम्हाला अपयश येतं. ह्या माझ्या वाक्याचा नीट विचार करा घरी जाऊन. घरीच आहात तुम्ही, कॉलेजमध्ये बोलल्यासारखं बोललं गेलं माझ्याकडनं आता. जिथे जिथे नातं संपतं ती कोणतीच गोष्ट पूर्णत्वाला जात नाही. मग त्या कुठल्याही कार्यामध्ये व्यक्तीचा अंतर्भाव असेल तर व्यक्तीविषयीचं नातं बिघडलं तर कार्य पूर्ण होत नाही. त्या कुठल्याही कार्यामध्ये कुठली साधनं जर इन्व्हॉल्व्ह होत असतील, मशीन्स, त्या मशीन विषयीचं पण नातं जर तुमचं बिघडलं तरीही ते कार्य पूर्णत्वाला जात नाही. आणि परिस्थितीविषयीचं नातं जर बिघडलं तरीही कार्य पूर्णत्वाला जात नाही. म्हणून सगळ्या गोष्टीच्या पायामध्ये नातं आहे, नातं. आणि उपनिषदांच्या सुद्धा पायामध्ये नातंच आहे. उपनिषदांमध्ये कितीतरी ठिकाणी असं सांगितलेलं आहे की आम्ही हे जे ज्ञान देतो आहोत हे आम्हाला आमच्या धीर पुरुषांकडनं, सद्गुरूंकडनं मिळालेलं आहे, म्हणून आम्ही तुम्हाला देऊ शकतो. आम्ही त्यांच्या चरणांचे दास आहोत. हे नातं प्रत्येक ठिकाणी. आणि कठोपनिषदामध्ये तर फार सुंदर सांगितलेले. विवेकानंदांचं जे फार आवडतं उपनिषद होतं की उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरांनी बोधत, हे सांगताना कठोपनिषद हे सांगायला विसरले नाही की उठ, जागा हो. उठला, जागा झाला, पळायला लागला की सगळ्यात आधी काय कर, एखाद्या सद्गुरूचे पाय धर. पहिली गोष्ट ही कर उठल्यानंतर, जागा झाल्यानंतर. याचं कारण तत्वज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. ते कधी घात करेल सांगता येत नाही, म्हणून सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली ते वापर. हे सांगणारी उपनिषद आहेत. म्हणून गुरु शिष्य परंपरा जिथे संपली, गुरु आणि शिष्यामधलं नातं जिथे संपलं, शिक्षक आणि विद्यार्थ्यामधलं नातं जिथे संपलं तिथे शिक्षण संपलं. शिक्षण संपलं तिथे स्वतःला ओळखणं संपलं. स्वतःला ओळखणं संपलं तिथे दैवी संकल्प संपला. आणि जिथे दैवी संकल्प संपला तिथे विश्वशांतता संपली. म्हणून ह्या सगळ्याच्या पायामध्ये जर काय असेल तर ते परत एकदा गुरु शिष्य परंपरा आहे. चांगला सद्गुरू बघा, त्याच्या पायाजवळ जाऊन बसा, विश्व शांत होईल. हा एकच ऍक्शन प्लॅन आहे. हा, मग सद्गुरू तुमच्या सगळ्या गोष्टींची काळजी घेईल ना. म्हणून सद्गुरू चांगला पाहिजे. सद्गुरू खऱ्या अर्थाने सद्गुरू पाहिजे. नात्यातनं शिक्षण, शिक्षणातनं स्वतःला ओळखणं, स्वतःला ओळखण्यातनं दैवी ध्येय आणि दैवी ध्येयातनं विश्वशांतता. म्हणून ह्या सगळ्याच्या पायामध्ये कुठेतरी नातं असू शकतं. एखाद्या व्यक्तीला कॉन्फ्लिक्ट तयार झाल्यानंतर, संघर्ष झाल्यानंतर तुम्ही जर त्याच्याशी नातं बांधायला गेलात तर ते होणार नाही. ही गोष्ट लक्षातच घ्या. हे नातं तुम्हाला पहिल्यापासून प्रस्थापित करावं लागेल. सुरुवातीपासून हे नातं प्रस्थापित करायला लागेल. त्याच्यामुळे नातं आणि नात्यांमध्ये असलेलं प्रेमच मुळात विश्वशांततेकडे जाण्याचा मार्ग आहे. अर्थात विश्वशांतता आणि उपनिषद याच्यावर अनेक प्रकारांनी चर्चा होऊ शकते. अनेक प्रकारांनी. अजून एक दृष्टिकोन फक्त सांगतो विश्वशांततेकडे जाण्याचा आणि उपनिषदांनी जो सांगितलेला आहे तो. एक वेगळ्या पद्धतीने जर अजून थोडासा विचार केला, आतापर्यंत मी जी संगती तुम्हाला सांगितलेली आहे ही संगती आता 2 मिनिटं बाजूला ठेवा. अजून एका पद्धतीने आपण अजून विचार करू. असे
अनेक फॅसेट्स आहेत त्याला, पण आपण आज हा एक बघितला, ही संगती बघितली, अजून एक संगती बघूया आणि थांबूया. खूप सोपं सोपं असं एक स्टेटमेंट आपल्याला करता येईल विश्वशांततेबद्दलचं, की सगळ्यांच्या जर गरजा पूर्ण झाल्या तर विश्व शांत होईल. बरोबर आहे ना? सगळ्यांच्या गरजा पूर्ण झाल्या. माझी जर गरज पूर्ण झाली तर मी कशाला दुसऱ्याच्या पानामध्ये बघायला जाईल? जाणारच नाही ना. हे एक स्टेटमेंट आपल्याला करता येईल, की प्रत्येकाच्या गरजा जर पूर्ण झाल्या तर विश्व शांततेकडे आपण जाऊ शकतो. कारण गरजा पूर्ण न होणं हेच युद्धाचं मूळ कारण आहे. ठीक आहे. आता स्टेटमेंट तर आपल्याला केलं आपण स्टेटमेंट, पण याच्यामध्ये माझ्या गरजा कोणत्या हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. मूलभूत गरजांबद्दल आपण जर बोललो, अन्न वस्त्र निवारा, ह्या मूलभूत गरजा आहेत का आपल्या? आपल्या ह्या मूलभूत गरजा कधीच नव्हत्या. ह्या मूलभूत गरजा आपल्या कधीच नव्हत्या, हे मी फार जबाबदारीने म्हणतोय. समाज सुधारकांनी आपल्यावर लादलेली ही एक चुकीची थिअरी आहे, की अन्न वस्त्र निवारा आपल्या मूलभूत गरजा आहेत. उपनिषदांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या 3 मूलभूत ज्या गरजा आहेत त्या आहेत कोष्ठाग्नी, दर्शनाग्नी आणि ज्ञानाग्नी. या 3 आपल्या मूलभूत गरजा आहेत. कोष्ठाग्नी म्हणजे शरीराची भूक आहे, कर्म ज्याला आपण म्हणतो. दर्शनाग्नी म्हणजे दर्शनाची भूक आहे, ज्याला आपण भक्ती म्हणतो. आणि ज्ञानाग्नी म्हणजे ज्ञान पिपासा, ज्ञानाची भूक आहे, की ज्याला आपण ज्ञान म्हणतो. ह्या 3 गरजा आहेत आपल्या. उपनिषदांनी सांगितलेली आहे ही गोष्ट. ज्ञानाग्नी, दर्शनाग्नी आणि कोष्ठाग्नी. ह्या 3 मूलभूत गरजा जर आपल्या पूर्ण झाल्या तर विश्व शांत होईल. कोष्ठाग्नी आपल्याला जाणवतो म्हणून तो पूर्ण केला जातो. भूक लागते ना 4 वेळेस दिवसातनं. आपण खातो, भूक नाही लागली तरी खातो. आवडीचा असेल तर, त्रास होईपर्यंत. दर्शनाग्नी सुद्धा जाणवतो. दर्शनाची भूक. आपण खूप दिवस झाले आपल्या जर आवडीच्या देवाच्या मंदिरामध्ये गेलो नाही तर जावंसं वाटतं की नाही? ती मूर्ती डोळे भरून बघावीशी वाटते आपल्याला. सद्गुरूंना आपण भेटलो नसेल अनेक दिवसापासून, त्यांना भेटावंसं वाटतं. ही दर्शनाची भूक आहे. ही पण जाणवते म्हणून त्याच्यावर काम केलं जातं. पण ज्ञानाग्नी जाणवतच नाही. ज्ञानाची भूक आहे हे जाणवतं का आपल्याला? नाही. म्हणून ज्ञानाची भूक जर जाणवली तर ज्ञान ग्रहण करण्याच्या माध्यमातून काहीतरी पावलं उचलली जातील, वाटचाल केली जाईल आणि ज्ञानाग्नी पण शमवला जाईल. म्हणजेच आपल्या ह्या 3 मूलभूत गरजा जर पूर्ण झाल्या, ज्ञानाग्नी, दर्शनाग्नी आणि कोष्ठाग्नी, तर आपण शांत होतो. अजून एक संगती सांगतो याची. कुठल्याही शांती मंत्रामध्ये आपण 3च वेळेस शांतता का मागतो? ओम शांती शांती शांती. 2दा का नाही मागत? 4दा का नाही मागत? 5 वेळेस का नाही मागत? झालं पाहिजे ना विश्व शांत. 11 वेळेस मागूया. 3दाच का मागतो? कारण याचा संदर्भ ह्या त्रिविध तापांच्या शांतीशी आहे. आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक. आधिभौतिक शांतता तुमचा कोष्ठाग्नी शांत झाल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे. आधिदैविक शांतता तुमचा दर्शनाग्नी शांत झाल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे. आणि आध्यात्मिक शांतता हा ज्ञानाग्नी शांत झाल्याशिवाय मिळणार नाही. उत्कृष्ट कर्म केलीत तर कोष्ठाग्नी शांत होतो. भक्तीची समृद्धता दर्शनाग्नी शांत करतो आणि ज्ञानाची समृद्धता ज्ञानाग्नी शांत करतो. म्हणून आता एक कोष्टक तयार करा, तुम्ही टेबल तयार करा. आधिभौतिक,
कोष्ठाग्नी कर्म, आधिदैविक दर्शनाग्नी भक्ती आणि आध्यात्मिक ज्ञानाग्नी ज्ञान. ज्ञान कर्म भक्तीच्या समृद्धतेसाठी जर आपण प्रयत्नशील असू तर विश्व शांत होईल. आपण आपल्या मूळ विषयाकडे घेऊन आलो. आपला विषय ज्ञान कर्म भक्तीची समृद्धता, आधिदैविक, आध्यात्मिक आणि आधिभौतिक शांतता. गरजा पूर्ण करा. जो जे वांछील तो ते लाहो. ज्याला जे पाहिजे ते मिळेल. ज्ञानेश्वरांनी मागितलेलं आहे. कसं काय मिळेल ज्याला जे पाहिजे ते? त्याच्या आधीचं वाक्य लक्षात घ्यायला पाहिजे. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. विश्वाने जर स्वधर्माचा सूर्य पाहिला, आणि हा स्वधर्म म्हणजे काय लक्षात घ्या. आपण मगाशी जे म्हणालो ना, दैवी संकल्प हा स्वधर्म आहे. प्रत्येक जण जर दैवी संकल्पासाठी व्यस्त असेल तर तोच त्याचा स्वधर्म आहे. आणि हा स्वधर्म तुम्हाला जे पाहिजे ते मिळवून देईल आणि जग शांत करेल. परत एकदा, दर्शनाग्नी, ज्ञानाग्नी आणि कोष्ठाग्नी. ज्ञानकर्म भक्तीची समृद्धता जर इथे अपेक्षित असेल तर ती कोण देणार आहे? तर शेवटी सद्गुरूच देणार आहे. एक एक स्टेटमेंट सगळ्यांनी लक्षात घ्या. असा एक जो क्षण आहे आपल्या इतिहासामधला की जिथून गुरु शिष्य परंपरेचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली, तिथून सगळ्या गोष्टी संपायला सुरुवात झालेली आहेत. सगळ्या चांगल्या गोष्टी संपायला सुरुवात झालेली आहेत. त्याच्यामुळे ही परंपरा जर अजूनही रसातळाला गेली तर जग अजूनही रसातळाला जाईल. म्हणून विश्व शांततेविषयी बोलत असताना परत एकदा पहिली संगती सांगतो. विश्व शांततेच्या पायामध्ये काय आहे? विश्व शांततेच्या पायामध्ये दैवी संकल्प. दैवी संकल्पाच्या पायामध्ये आहे स्वतःला ओळखणं. स्वतःला ओळखण्याच्या पायामध्ये आहे शिक्षण. शिक्षणाच्या पायामध्ये आहे नातं. आणि नात्याच्या पायामध्ये आहे उपनिषद. कारण उपनिषद नात्यांविषयीच बोलतात आणि नातच दृढ करतात. आणि जी दुसरी संगती आपण पाहिली की गरजा जर पूर्ण झाल्या तर विश्व शांत होतं. पण ह्या 3 मूलभूत गरजा करून बघा तुम्ही प्रयोग. जो ह्या 3 मूलभूत गरजांवर काम करतो ना तो शांतच असतो. दर्शनाग्नी, ज्ञानाग्नी आणि कोष्ठाग्नी. तो शांतच असतो. त्याला वेगळ्या शांततेची गरजच नाही. आणि ह्या तीनही शांती, ह्या तीनही अग्नीशी जोडल्या गेलेल्या आहेत. आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक. कोष्ठाग्नी, दर्शनाग्नी आणि ज्ञानाग्नी सोबत. म्हणून उपनिषद हे विश्व शांत करण्याच्या माध्यमामध्ये खूप प्रिन्सिपल कॉन्ट्रीब्युटर ठरू शकतात. प्रिन्सिपल कॉन्ट्रीब्युटर. म्हणून ह्या सगळ्याच, आता हे झालं सगळं तत्वज्ञान. ऍक्शन प्लॅन काय? ज्ञानकर्म भक्तीची समृद्धता आपल्या अंगी आणण्यासाठी म्हणून ऍक्शन प्लॅन काय? तर सगळ्यात पहिला ऍक्शन प्लॅन म्हणजे उपनिषद शिकायला सुरुवात करा. उपनिषद शिकता शिकता हे सगळं होणार आहे. हा एकच जरी ऍक्शन प्लॅन आपण लक्षात घेतला ना तरी हे सगळं होतं. अजून एक सांगतो. आपल्याकडे अनेक अनेक महंत, अनेक अनेक संत, अनेक अनेक धार्मिक नेते विश्व कल्याणासाठी यज्ञ करतात. विश्व शांततेसाठी पण यज्ञ करतात. काही काही ठिकाणी हे युद्ध थांबावं म्हणून पण यज्ञ चाललेले आहेत. याला मी चुकीचं म्हणणार नाही. विश्व शांत व्हावं ह्या सगळ्याच्या पायामध्ये यज्ञ सुद्धा आहे. विश्व शांततेच्या पायामध्ये यज्ञ पण आहे. यज्ञ करून पण विश्व शांत होऊ शकतं, प्रोव्हाइडेड यज्ञ शास्त्रीय पद्धतीने होतोय का? कसा? यज्ञामध्ये देवाची पूजा होतीये का? यज्ञामध्ये तुम्ही आजूबाजूच्या लोकांकडे जाऊन त्यांना देव समजून सांगताय का? आणि यज्ञ 7 दिवसाचा असेल, 3 दिवसाचा असेल, प्रत्येक दिवशी संध्याकाळी उपनिषदांवर चर्चा करताय का? हे ह्या यज्ञाचे अंग आहेत. हे यज्ञाचे अविभाज्य भाग आहेत. एक उदाहरण देतो. श्रौत यज्ञामध्ये
एका यज्ञामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की ह्या यज्ञासाठी म्हणून ज्या ज्या व्यक्तींनी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे, म्हणजे यज्ञ पात्र तयार करण्यासाठी सुतारांनी कॉन्ट्रीब्यूट केलं, यज्ञाचे कुंभ बनवण्यासाठी म्हणून कुंभारांनी कॉन्ट्रीब्यूट केलं, तो यज्ञ मंडप उभारण्यासाठी म्हणून कुणी एका व्यक्तीने कॉन्ट्रीब्यूट केलेला असेल. एक असा प्रकारचा यज्ञ आहे की त्या यज्ञामध्ये ह्या सगळ्यांच्या घरी जाऊन एक छोटी छोटी इष्टी करायला सांगितलेली आहे. का बरं? हे कर्म आहे, ही कर्माची समृद्धता आहे. त्या यज्ञामध्ये होणारं देवतांचं पूजन ही भक्तीची समृद्धता आहे आणि यज्ञामध्ये होणारी शास्त्र चर्चा ही ज्ञानाची समृद्धता आहे. म्हणून यज्ञ सुद्धा विश्वशांततेसाठी उपयुक्त आहे, फक्त तो त्या पद्धतीने झाला पाहिजे. तो त्या पद्धतीने होत नाही ही शोकांतिका आहे. म्हणून जे नास्तिक लोक आहेत ना, देवाला मानत नाहीत, वेदांना मानत नाहीत वगैरे वगैरे, आणि त्यांच्या तोंडी असं वाक्य असतं की यज्ञ करून काय विश्वशांतता होणार आहे का, प्रस्थापित होणार आहे का? हो, आजकाल ज्या पद्धतीने लोक यज्ञ करतात तसा यज्ञ करून होणार नाही हे निश्चित आहे. पण जर तुम्ही शास्त्राने सांगितलेल्या पद्धतीने यज्ञ केला तर विश्वशांतता निश्चितपणे प्रस्थापित होईल, निश्चितपणे. म्हणून यज्ञ हे सुद्धा सोल्युशन आहे. तसंच मी अभिमानाने नाही पण गौरवाने हे सांगू शकतो की ज्ञानसैनिक संघ पण हे सोल्युशनच आहे. कारण ज्ञानसैनिक संघामध्ये सुद्धा उपनिषद शिकण्यातनं स्वचा बोध होतो. ज्ञानसैनिक इथे ज्ञान पिपासा त्यांची शमवतात, म्हणजे ज्ञानाग्नी त्यांचा शांत होतो. मानस पूजा करतात, तिथे त्यांचा दर्शनाग्नी शांत होतो. आणि शाळांमध्ये जाऊन शिकवतात, तिथे त्यांचा कोष्ठाग्नी शांत होतो, म्हणजे कर्माची समृद्धता येते. म्हणून ज्ञान कर्म भक्तीची समृद्धता आमचा ज्ञानसैनिक त्याच्यामध्ये आणण्यासाठी म्हणून प्रयत्न करतो. हे सुद्धा विश्वशांततेकडे जाण्याचंच एक पाऊल आहे. आणि म्हणजे मी फक्त ज्ञानसैनिक संघच म्हणत नाही, पण ज्ञान कर्म भक्ती ह्या तीनहीच्या समृद्धतेसाठी म्हणून दैवी प्रयत्न करणारी कोणतीही संस्था असेल तर ती विश्वशांततेमध्ये प्रिन्सिपल कॉन्ट्रीब्युटर आहे, हे निश्चित आहे. म्हणून ह्या दोन संगती आज आपण विश्वशांततेकडे जाणाऱ्या बघितल्या. त्यातली त्यात उपनिषद शिकणं ही सुरुवात आणि हा ऍक्शन प्लॅन जर आपण आजपासून ठरवला की मी उपनिषद जर शिकत असेल, शिकलेलो असेन, तर उपनिषद शिकणं मी सोडणार नाही, कारण उपनिषद कधीही पूर्ण होत नाही. मी सुद्धा आजही काशीला जातो वर्षातनं काही दिवस आणि उपनिषद शिकून येतो. उपनिषद शिकणं थांबत नाही. म्हणून मी जर उपनिषदांचा वर्ग केला असेल तर त्याच्यातला अभ्यास मी माझा चालू ठेवेन. उपनिषद मी जर तो वर्ग केला नसेल तर मी उपनिषद शिकण्यासाठी म्हणून कटिबद्ध होईन. हा एक संकल्प आपल्याला सगळ्यांना विश्वशांततेकडे घेऊन जाईन. खूप साऱ्या गोष्टी आहेत यामध्ये सांगण्यासारख्या. विश्वशांतता हा खूप मोठा विषय आहे. आज मी त्यातला 10% सुद्धा भाग बोललो नाहीये. म्हणून हा फक्त एखाद्या इंट्रोडक्टरी वर्गासारखा आहे असं तुम्ही म्हणा. हा फक्त प्रस्तावनेचा वर्ग आहे. पण विश्वशांततेवर मलाही विस्तृत बोलायला आवडेल, कारण खूप गोष्टी आज मला वाटत असून सुद्धा मला बोलता आल्या नाहीत, कारण त्या सुरू केल्या तर किमान अर्धा तास समजवायला लागेल. म्हणून मी अनेक विश्वशांततेचे फॅसेट्स, विश्वशांतता उपनिषदांमधनं इथनं येते, इथनं येते, इथनं येते, इथनं येते, असं खूप सारं मला रिस्ट्रिक्ट केलेलं आहे. पण आपण परत एकदा याच्यावर सेरीज करू. आणि आजच मी ही सेरीज अनाऊन्स करतो, तारखा अनाऊन्स नाही करणार आहे, कारण तारखा बघूया आपण कुठल्या याला सुटेबल होतात त्या. पण ही सेरीज सगळ्यांसाठी असेल आणि निशुल्क असेल, उपनिषद अँड वर्ल्ड पीसची. याला कोणतीही फी आपण चार्ज करणार नाही. आणि जेवढे दिवस हा विषय आपल्याला समजून घ्यायला लागतील तेवढे दिवस देऊन आपण हा विषय समजून घेऊ. इथे आपण थांबूया. काही प्रश्न असतील, काही चर्चा असेल
तर करूया आणि थांबूया. मनपूर्वक खूप खूप धन्यवाद गुरुजी. नेहमीप्रमाणेच आम्हाला काहीतरी नवीन ऐकायला मिळालं आणि मुख्य म्हणजे नेहमीप्रमाणे वेगळा दृष्टिकोन त्या गोष्टीकडे बघण्याचा मिळाला, ज्यासाठी आम्ही कायम तुमचं मार्गदर्शन घेत असतो. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मानते आणि जर कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर मंच खुला आहे. कांचनताई बोला. गुरुजी नमस्कार. नमस्कार. अ, अतिशय महत्वाचा विषय आहे आणि आपण म्हणल्याप्रमाणे सिरीज तर घ्याच आणि जितकं जास्त विस्तृत याच्याबद्दल आम्हाला काही सांगता येईल आणि पर्टिक्युलरली उपनिषदचा बेस घेऊन तर आपण नक्कीच करू. म्हणजे आमची अगदी म्हणजे प्रथम त्याला हे आहे, संमती आहे. सर, इथे मला एक दोन गोष्टी होत्या माझ्या मनामध्ये. म्हणजे बेसिकली तुम्हाला आपल्याला असंच म्हणायचंय का की आधी म्हणजे जे मनुष्य जन्माचं ध्येय आहे, जी स्वतःला ओळखून घेणे, ती स्वची ओळख करणे आणि त्या परमेश्वर प्राप्तीचं ते मुमुक्षत्व आपल्यामध्ये असणे आणि आपण आणि समोरची दुसरी व्यक्ती, वस्तू, परिस्थिती किंवा निसर्ग, विश्व हे वेगळं नाही हे जाणून घेतल्यावरच, हे बेसिक गोष्टी समजल्यामुळेच विश्व शांतता प्रस्थापित होईल, असंच म्हणायचं आहे. असंच म्हणेन. असंच म्हणायचं. पण एक सगळ्यात महत्वाचा म्हणजे प्रॅक्टिकल प्रश्न असा आहे की हे ज्यांना या विषयाची आवड आहे, हे त्यांना पटतं, ते त्याच्यात शिरतात, अभ्यास करतात. आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे हा ग्रुप अतिशय छोटा आहे. जसं आता कविता मॅडमने सांगितलं, त्यांच्या ग्रुपमध्ये मलाही घेतलं तर मला आवडेल त्या नमस्कार ग्रुपमध्ये. आणि पण आपण आता लोकांना वळवायचं कसं या मार्गाला? म्हणूनच आपण ज्ञानसैनिक संघ म्हणून जे मुलांमध्ये काम करतो ना, मोठ्या माणसांना वळवणं फार कठीण आहे. म्हणून ह्या सगळ्याच्या संगतीमध्ये मी शिक्षण पण एक सांगितलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात ही शाळेमधूनच व्हायला पाहिजे असते, गुरुकुलामधूनच बरोबर. व्हायला पाहिजे असते. म्हणजे ना, अजून एक स्टेटमेंट करतो मी. हे स्टेटमेंट फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या, की असा दैवी संकल्प घेणे, हाच ऍक्शन प्लॅन आहे की नाही? दैवी संकल्प घेणे हो एवढा हो. मोठा, आता स्टेटमेंट करतो मी इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये, असा मोठा दैवी संकल्प घेणे ही काही फार मोठी गोष्ट नाहीये. सगळेच जण करतात, मी पण करतो. अशी मानसिकता ज्यावेळेस शाळेमधनं उभी राहील ना, तेव्हा विश्व शांतता येईल. आज आपल्याला दैवी संकल्प घ्यायचा म्हणजे बापरे बापरे, खूप काहीतरी मोठा डोंगर उचलायचा आहे असं वाटतं. आपलं नेहमीच मग मी जर दैवी संकल्प घेतला तर मग माझा प्रॉफिट सोडून द्यावा लागेल का, मला भीती वाटते. मी जर दैवी संकल्प घेतला तर मग मला वल्कल धारण करून फिरावे लागेल का रामांसारखं, अशी भीती वाटते. मग माझा बँक बॅलन्स एवढा आहे, मग सगळं देऊन टाकावा लागेल का, अशी भीती वाटते. पण दैवी संकल्प घेणं हे काही जगावेगळी गोष्ट नाहीये. सगळेच जण करतात, मलाही करायचंय. जसं सगळेजण 10वीची परीक्षा देतात, मलाही द्यायची. याच्यामध्ये काही विशेष वाटतं का आपल्याला? कोणी म्हणतं का नाही नाही मला 10वीची परीक्षाच नाही द्यायची? देतोच ना तो प्रयत्नपूर्वक. कितीही त्याला नाही वाटत असेल, कितीही त्याला कंटाळा येत असेल, तरी तो देतोच. तसंच हे शिक्षणाच्या वयापासून जर हे पेनिट्रेट केलं गेलं मुलांमध्ये, की अरे हेच करायचंय तुला, हेच करायचंय तुला, तो ते करेल ना, प्रयत्नपूर्वक करेल. आवडत नसेल तरी करेल. लहान वयातच केलं पाहिजे. लहान वयातच झालं पाहिजे हे. मोठे माणसं बदलत कारण नाहीत. गुरुजी, मोठे माणसं तर म्हणजे इथपर्यंत तयार आहे की आम्ही देवच मानत नाही. हे म्हणजे ते काय तुमचं परब्रह्म कोणी बघितलंय, हे सगळे तुमचे काल्पनिक आहे, ते तुम्हाला मॅस्मराईज करतायत, असं काही पण म्हणतात गुरुजी. म्हणतात ना. हे बघा, आपण कुठलंही चांगलं काम करायला घेतलं ना, ते चांगल्या तर आहे, विचारांमध्ये आपण ते असलो तर ना, आहे. की आपल्याला विरोध हा होतोच. हो. विरोध होतोच. पण बरोबर आहे आपलं म्हणणं की जितक्या लहान वयापासून, अगदी लहान वयामध्ये सांगितलं तरच हे कुठेतरी त्याचं बी रुजवलं जाईल. म्हणूनच आपण ज्ञानसैनिक संघ म्हणून मुलांना जी ऋषीचरित्र सांगतो, ह्या ऋषीचरित्रांमधून हे रुजलं जातं. आता आपण त्याच्याही पुढचं एक पाऊल उचललेलं आहे, की ऋषीचरित्र आपण पंचाधार सूत्राच्या आधाराने आता सांगणार आहे. त्याचं टेक्स्टबुक आपलं ज्ञानसैनिक संघाचं आता पब्लिश होत आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये जवळपास 100 चरित्रांवर आपल्याला काम करायचंय.
ह्या सगळ्या गोष्टी आपण जितक्या जास्त इंटेन्सिटीनी, गतीने आणि क्वांटिटीने करू शकू तेवढ्या आपण करतोच आहोत. नक्कीच आवडेल गुरुजी याच्यामध्ये काम करा. धन्यवाद. राहुलजी. आज मी बोलतोय अग्निहोत्री. हा बोला. आज 3चं महत्व खऱ्या अर्थाने पटलं मला. कसलं? ओम शांती 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 3 वेळा का म्हणायचंय? म्हणजे मी सांगायचो की 3ला 3 पासून सुरुवात करा, पण 2 पासून का नाही करायची हे आज माझं एकदम क्लिअर झालं. त्यामुळे आजचं म्हणजे जी ज्ञान आणि जे ती गोष्टी तुम्ही सांगितल्या, दैवी संकल्प करायला काहीच हरकत नाही. म्हणजे मी होतोच त्या ह्याच्यामध्ये, पण अजून त्याच्यामध्ये भर पडायची दाट शक्यता निर्माण झाली. ठीक, धन्यवाद. राहुलजी बोला. गुरुजी नमस्कार. नमस्कार. गुरुजी, ईशावास्य उपनिषदाचा जर शांती मंत्र नीट समजला तोही विश्वशांतीसाठी कॉन्ट्रीब्युट हो. करेल का? करेल ना, अगदीच करेल. का नाही करत? तो समजणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं. आहे ना. खरं तसं जर म्हणजे त्या उद्देशाने जर आपण बोलायचं असेल आपल्याला, तर उपनिषदांचा प्रत्येक मंत्र विश्वशांततेकडे घेऊन जाणार हो, आहे. हो. प्रत्येकच स्टेटमेंट, प्रत्येक तत्व, प्रत्येक गोष्ट उपनिषदांमधली ही तुम्हाला अल्टिमेटली विश्वशांततेकडेच घेऊन जाते. विश्वशांतीकडे काही जाईल. पण हा मला खास वाटला हम्म. तो ईशावास्याचा शांती मंत्र. बरोबर बरोबर. धन्यवाद. धन्यवाद. सुरेखाताई. नमो नमः गुरुवर्य. चरण स्पर्श. नमस्कार. ऍक्च्युली आतापर्यंत आम्ही जितके काही मूलमंत्र म्हणायचो, शांती मंत्र म्हणायचो, ते नुसतंच म्हणायचो, पण अर्थ आत्ताशी समजतोय बरं का गुरुवर्य. म्हणजे जसं आता आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की अधिदैविक, अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक. तर याच्यामधले जे चिकित्सा सूत्र आहेत की नाही गुरुवर्य, जसं आता अधिदैविक सांगितलेलं आहे की अहितेभ्यो अर्थेभ्यो मनोनिग्रह वगैरे, सत्वावजय वगैरे, तर त्या प्रत्येकाचे अर्थ आत्ताशी कनेक्ट होत आहेत. म्हणजे एक एंड टाइम्स थँक्यू गुरुवर्य. ऍक्च्युली आता हा जो होता की नाही गुरु, की काय जोहान्स गायटन यांनी जे म्हटलं की निगेटिव्ह पीस, म्हणजे याच्यामध्ये मताधिक्य होतं, म्हणजे नेमकं काय गुरुवर्य, कसं होतं ते? नाही चर्चा करायची त्याच्यावर. मला पॉझिटिव्ह पीस निगेटिव्ह पीसवर चर्चाच नाही करायची. तुम्हाला एक वर्ग पाहिजे असेल तर मी व्यक्ती सांगतो, त्याच्याकडे जाऊन पॉझिटिव्ह पीस निगेटिव्ह पीस शिकून या. मी नाही शिकवणार. नाही नाही, तुमचं शिष्यत्व नाही सोडायचं नाही, मला. मी जोहान गाल्टून शिकवणार नाही. नाही नाही, शिकून पण घ्यायचं नाही, समजून पण घ्यायचं नाही. फक्त म्हणजे जसं आता तुम्ही बोललात गुरुवर्य की म्हणजे उजेडावर जर कार्य करायचं मी त्यांच्या मर्यादा सांगण्यासाठी त्यांच्या विषयांचा आवाका सांगितला तुम्हाला. ओके 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 ओके. चालेल, धन्यवाद गुरुवर्य. नंदू देसाई बोला. राम गुरुजी. नमस्कार. छान. आपल्या याच्यामध्ये ऐकलं की अबुधाबीवरून बोलतोय आणि अबुधाबीला आपण येऊन गेले असं कळलं, पण कधी संपर्क नाही झाला. पण नक्कीच आवडेल की आपलं लेक्चर वगैरे ऐकायला. संकल्पाविषयी तुम्ही छानपैकी सांगितलं, पण एक थोडीशी शंका, कदाचित माझी ते थॉट प्रोसेस चुकीची असेल. माऊलींची जशी एक उवीमध्ये माऊली म्हणतात की जीवा संकल्प ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. म्हणजे संकल्प लोप झाला तर ते जीवाला ब्रह्मत्व प्राप्त होऊ शकतं असं. तर त्याचं आपण आपल्या आजच्या याच्यातनं आता हे ठीक आहे की आपण दैवी संकल्प त्याच्या ह्याच्यातनं करणं ते चांगलंच आहे, तर ते आपल्याला कसं घेता येईल? दैवी संकल्पाचा लोप होण्यासाठी आधी दैवी संकल्प असावा लागतो, हे महत्वाचं आहे. दैवी संकल्प असल्याशिवाय तुम्ही लोप कशाचा करणार ना. आता दैवी संकल्प काय, तुम्हाला स्वतःची ओळख पण सोडायला लागते ब्रह्मस्वरूप होताना. तुम्हाला स्वतःचा देहच काय, स्वतःचं मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळ्याचं विलिनीकरण तिथे घडून आणायला लागतं. आणि त्याच्यामध्ये संकल्प सुद्धा विलीन होतो, संकल्पाचा पण लोप होतो. हे माऊलींनी सांगितलेलं अगदी बरोबर आहे. पण त्या पातळीपर्यंत जाण्यासाठी म्हणून जी तयारी आपली लागते, ती तयारी संकल्पामधनच होते. म्हणून संकल्प आधी घ्यायचा, तयारी करायची, मुमुक्षत्व आणायचं आणि एका विशिष्ट पातळीपर्यंत गेलो की संकल्प पण सोडून द्यायचा. पण आधी संकल्प असणं फार आवश्यक आहे. जय श्री राम. नमस्कार. द्युतीताई बोला. हा गुरुजी नमस्कार. येतंय का ऐकायला? हो बोला बोला.
हां. काही नाही गुरुजी, ॲक्च्युली खूप छान झाला आत्ताचं लेक्चर. आणि धन्यवाद अशासाठी की माझी स्वतःची एक अत्यंत चुकीची समजूत म्हणा किंवा माहिती, जे काय थोडंफार उपनिषदांबद्दल वाचलं होतं, तर एक अशी समजूत होती की उपनिषद फक्त आत्मोन्नती म्हणजे स्वतःच्या उन्नतीसाठीच तो अभ्यास आहे. म्हणजे थोडंसं उलटं वाटलं, सेल्फ सेंटर्ड. आणि त्याच्यामध्ये एक सामाजिक जाणीव अशी नाही आहे. असं का चुकीचं होतं माहिती नाही, पण आज तो अगदी भ्रम किंवा ही चुकीची कल्पना पूर्णपणे गेली आणि खरंच आनंद वाटला. तर हे जी काय तुम्ही आज सांगितलं, तर ते मी सांगू शकते का काही सोसायटीत किंवा असं काय तुम्ही सांगाल की छान वाटलंय ते, म्हणजे तुमच्याच ह्याच्यात किंवा म्हणजे तुम्ही काय सांगायला काहीच हरकत नाही, पण हां. आज जे मी सांगितलं ना, इट्स जस्ट अ टिप ऑफ आइसबर्ग आहे. ओके. म्हणून हे तुम्ही पुढे सांगायला माझी काहीच हरकत नाही, पण हं. माझं वैयक्तिक मत असं आहे की याच्यावरची सेरीज आधी होऊन जाऊ द्या. बरं तुम्ही बरं, चालेल स्वतः चालेल. आधी हा विषय पूर्ण समजून घ्या ओके. आणि मग सांगा ना, तुमच्या सोसायटीत नाही, अगदी प्रत्येक चौकात जाऊन सांगा, माझी काहीच हरकत नाही. हं. फक्त आधी स्वतः पूर्ण विषय समजून घ्या. बरोबर आहे, बरोबर आहे. हं, चालेल. धन्यवाद, धन्यवाद. ठीक. भारतीताई हँड रेज केला होता. बरं, मीनाताई. बोलायचंय अजून कोणाला? की जय थांबायचं? श्रीराम. हा, बोला. मला उशीर झाला, पण खूप माझ्या मनाचं खूप समाधान झालेलं आहे. बर, आमचं कीर्तन शिबिर चालू आहे ना, त्यामुळं दुपारी गेलेले असते ते आत्ता येते. ठीक आहे. खूप छान वाटलं. ठीक ठीक. मला हे परत ऐकायला मिळेल का? बघूया कशी व्यवस्था करता येते. हं. ठीक. धन्यवाद. हो. मेधाताई बोला. नमस्कार गुरुजी. नमस्कार. ऐकत असताना मनात प्रश्न बरेच निर्माण होत होते, पण उत्तम गुरु असल्यामुळं त्याचं लगेच पुढच्या वाक्यामध्ये उत्तर मिळत होतं. अ, पण तरी पण एक थोडंसं मला कन्फ्युजन मनामध्ये आहे, की विश्व आपण म्हणतो की सर्व गरजा जर पूर्ण झाल्या, तर आपण दुसऱ्याचं मागायला जाणार नाही आणि मग म्हणजे विश्व हे फक्त पृथ्वीपुरतं म्हणतोय का आपण? नाही. मग हां, तो थोडंसं मला गोंधळ आहे मनामध्ये, नाही. की आता आपण जे पृथ्वीपुरतं नाहीच. वेगवेगळे उपग्रह पाठवतो किंवा इतर ग्रहांवर अतिक्रमणच म्हणायचं आहे खरं तर, करतो आहोत संशोधनाच्या ह्याच्या. मग यातनं किंवा कचरा आपण अवकाशात टाकतो. मग हे विश्वशांतीशी संबंधित येईल का? असं येईल मला ना, म्हणायचं. निश्चितपणे येईल. जिथे ऊर्जा आहे ते विश्व, जिथे हं, जिथे ऊर्जा आहे ते विश्व, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. हं, त्याच्यामुळे असं जर विश्व आपण म्हणत असू, तर त्याच्यामध्ये स्पेस पण येतं, इतर ग्रह पण येतं, हं, अवकाश येतं, सगळं येतं याच्यामध्ये. आणि तिथे जाऊन जर आपण कचरा करत असू, तर ते पण हो, विश्वशांततेच्या विरोधातच आहे. हं. हं, धन्यवाद. ठीक. राजेंद्रजी बोला. नमस्कार गुरुजी. नमस्कार. अ, आता जसं यांनी हा विषय काढला होता की गरजा पूर्ण झाल्या तर शांतता होईल. हम्म. तर गरज आणि हाव यातला फरक मनुष्याला कसा कळेल? उपनिषदांच्या अभ्यासामधनं. म्हटलं नीड आणि ग्रीड असं म्हणता येईल त्यामध्ये. नाही, तर ते नीड आणि ग्रीड याला म्हणता येईल, पण हा हा. फरक आहे ना, हा फरक केव्हा मनुष्य करू शकतो माहितीये का? हे दोन गोष्टी वेगळ्या करण्यासाठी, म्हणून त्याला मी परत एकदा त्याच माझ्या मुद्द्यांवर येणार आहे, की हा हम्म, फरक करण्यासाठी त्यांनी स्वतःला ओळखलं पाहिजे, की माझं 4 धोतरांमध्ये काम होणार आहे की मला 40 धोत्र लागणार आहे. हम्म, हम्म. स्वतःला ओळखलं ना, की ह्या गोष्टी जास्त मॅटर करत नाहीत. बरोबर बरोबर. म्हणून स्वतःला ओळखण्यासाठी तशी शिक्षण व्यवस्था आवश्यक आहे, तसा गुरु आवश्यक आहे.
म्हणजे हम्म. हेच एक उत्तर नाहीये. तुम्ही फक्त नीड आणि ग्रीड विषयी बोललेला आहात, पण स्वतःला ओळखल्यानंतर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचा गुंता सुटतो. हम्म, हम्म, हम्म. खूप गोष्टींचा गुंता सुटतो. म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर स्वतःला ओळखण्यामध्ये आहे, शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे. ओके, धन्यवाद. राहुलजी. गुरुजी, विश्व आणि ब्रह्मांड ह्याच्यात काय फरक आहे? समानार्थी शब्द आहेत. समान. ठीक आहे. ठीक आहे. रागिणीताई. नमस्कार गुरुजी, खूप नमस्कार. छान झालं लेक्चर आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली. सध्या योग वासिष्ठचं वाचन चालू आहे. बर. तर त्यातलं जे शेवटचं प्रकरण आहे, निर्वाण प्रकरण, तर त्याच्यामध्ये आजच आमचा अभ्यास संकल्प या विषयावरती झाला आणि आज नेमकं हे लेक्चर ऐकायला मिळालं. पण हा संकल्प मला कळला की ध्येय म्हणजे संकल्प. पण योग वासिष्ठमध्ये जी संकल्पाची व्याख्या दिली आहे ना, तीही मला कळली. पण ती मला व्याख्या वाचून दाखवावीशी वाटतेय. तर वाचून दाखवू का? वाचा ना. थोडंसं आणि मला सांगा त्याबद्दल. हो. देहादी सर्व दृश्य सत्य आहे असा अभिमान धारण करणे, मानणे याला कल्पना, संकल्प म्हणतात. देहादी सर्व दृश्य सत्य आहे असा अभिमान धारण करणं आणि मानणं. बरोबर आहे ना. इथे सत्य काय घेताय तुम्ही ते त्याच्यावरती व्याख्या कशी घेता हे कळतं. याच्यातला सत्य शब्द फार महत्वाचा आहे. सर्व दृश्य जगत सत्य आहे. सत्य म्हणजे भगवंत, सत्य म्हणजे ब्रह्म. तो देवच जर सगळीकडे असेल तर त्याच्यासाठी काम करणं हा माझा संकल्प असू शकतो. अच्छा, अशी कार्याच्या दृष्टीनं ती व्याख्या लिंक अशी करायची. जोडायची, लिंक करायची. म्हणून तर मी नेहमी हे सांगत असतो की सगळी ग्रंथ ही डिकोड करावी लागतात. ती जशीच्या तशी रीड बिटवीन भाषांतरित द वाचून लाईन्स. कळत नाहीत. हो, कारण इथे जे चालू आहे आता ते संकल्प आणि संकल्प त्याग याबद्दल चालू आहे. बरोबर आहे. पण संकल्पाची त्यांनी दिलेली व्याख्या पण योग्यच आहे. चुकीचं काहीच नाहीये त्याच्यामध्ये. त्याला योग वशिष्ठाला आपण काय चुकीचं म्हणणार. पण ती व्याख्या आता तुम्हाला पहिल्या प्रायमरी याच्यामध्ये नाही समजली, याचं कारण तुम्ही सत्य शब्दावर जास्त फोकस नाही केलात. नाही, मला ती कळली जेव्हा ते वाचत होते. पण आता आपलं जे झालं ना तेही कळलं मला. ते तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलं की ध्येय म्हणजे संकल्प. हे इतकं सोपं होतं, ते कळत होतं. आणि इथे जे दुपारी वाचलं तेव्हा त्या लिंक म्हणजे त्या वेगळ्या विषयातून वाचलं मी की जे संसार आहे, जीवन आहे, प्रपंच आहे, हे जे आपण सगळं पाहतो, जे समोर दिसतंय आपल्याला, तो संकल्प. आणि ते सोडून भगवंताचं कार्य करणं. म्हणजे आता तुम्ही म्हटलात तसं ते लिंक केल्यावरती मला लक्षात आलं की अरे त्यालाच ध्येय म्हणायचंय. आपल्याला मुमुक्ष होणं हेच आपलं ध्येय असायला पाहिजे. अगदी बरोबर. आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही सर एक शब्द वापरला की 10%च मी सांगितलंय. हो. पण तो नातं जे निर्माण झालं ना, हे पहिल्याच याच्यामध्ये 100% निर्माण झालंय. हे जे सगळे बोलतायत ते त्या दृष्टिकोनातच सांगतात की यस, हे आम्हाला सोप्या भाषेतलं आम्हाला समजलेलं आहे. हो, खरंच खूप सोप्या पद्धतीने सांगितलं. धन्यवाद गुरुजी. चला अजून. उपनिषदासारखा अवघड विषय सुद्धा गुरुजींमुळे आम्हाला सोपा वाटलेला आहे. त्याच्यामुळे आज सगळ्यांनी हे जे व्यक्त केलंय ते आम्ही वर्षांपासून आता अनुभवतो आहोत. आणि मी तर स्वतःची ओळखच अशी करून देते की आजीवन शिष्यत्व घेतले. बाकी मी माझी कविता काहीतरी म्हणून पण कधी ओळख करून देत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांना हाच अनुभव येईल की इथे एकदा नातं बांधलं गेलं की ते कायमचं राहील आणि नक्की त्याच्यातनं चांगलाच नेहमी फायदा होत राहील. आणि मुख्य म्हणजे विचारांची बैठक पक्की होत राहील. उपनिषदांच्याकडे त्या वर्गाकडे वळण्याचं हे आज एक सुतोवाच केलेलं आहे. नमस्कार ग्रुपमधल्या पण सगळ्यांना विनंती करते. आणि जे आता उपस्थित आहेत त्यांच्यातलं जर कोणी नसेल अजून केलेला उपनिषदाचा वर्ग, तर आम्ही आमच्या अनुभवाने सांगतो की विचारांची बैठक पूर्ण होण्यासाठी गुरुशी नातं जोडावं लागतं आणि तो योग्य सद्गुरू मिळावा लागतो. तो गुरुजींच्या ह्यांनी आपल्याला मिळालेला आहे. त्याचा नक्की सगळ्यांनी फायदा घ्या.
थांबूया इथे आज. कारण काय आहे, आमच्या वर्गांचं एक असं वैशिष्ट्य असतं की माझं कौतुक जर कोणी करायला लागलं ना की नेट जातं. नाही 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 जाणार आहे माझं नेट. कविताताई 100% सहमत तुमच्याशी. अगदी सगळे बरोबर आहे. आजींना बोलायचंय वैचारिक काहीतरी. बैठकीतच. आजी अच्छा. आजी आजी बोलायचं बोला. आहे. ऐकायला येतंय का पण हो हो येतंय बोला. सिरीज सुरू व्हायच्या आधी उपनिषद परत खूप मनापासून वाचायला पाहिजे. पुन्हा एवढं हो, लक्षात आलं माझ्या. हो. पुन्हा पहिल्यापासून करायला खरंय पाहिजे. खरंय. अगदी खरं. चल. गुरुजी पहिलं माझं गेलं जरा ऐकू नाही आलं. मग याचं रेकॉर्डिंग पाहिजे का? आपण सगळेजण कविताताईंना विनंती करूया की त्यांनी आम्हाला रेकॉर्डिंग उपलब्ध करून द्यावं पाठवा. म्हणून. ते करून देतील. चालेल चालेल. कारण पहिला अर्ज माझ्या काही व्हॉइसच नाही ना. नक्की आवाजच नक्की. गेला आता. कविताताई प्लीज मला पाठवा थोडा पहिलं. हो हो सगळ्यांनाच पहिलं पाठवते. सगळ्यांनाच पाठवा. म्हणजे हो ना. मला पण मिळेल. कारण माझा आवाजच गेला होता. ऐकूच आलं नाही काही पहिलं. नक्की नक्की नंतर सगळ्यांना पाठवते. संकल्पापासून मग पुढचे मी लिहिल्या नोट्स काढल्या. तर पहिल्या नाही हे झाल्या करता आल्या. पाठवते चालेल. पाठवते. धन्यवाद. धन्यवाद. थांबायचं आज इथे. खूप खूप हो. हा सर धन्यवाद. नमस्कार कोणाला गुरुजी. बोलायचंय? नमस्कार. धन्यवाद. एक मिनिट. मला कोणाला धन्यवाद. बोलायचं होतं. बोलायचंय अजून? हो मला बोलायचं म्हणजे हा हेमलताताई मला बोला. रेकॉर्डिंग पाहिजे. हो मला हो रेकॉर्डिंग मिळेल पाहिजेच मिळेल. आहे. आज मिळेल माझं सगळ्यांनाच मिळालं. गेलं पूर्ण जवळपास आता शेवटी मी मिळेल ऐकलं ते. हा मिळेल प्लीज. मिळेल. हा हो हा हो. हो चा जयतु दत्तो देव संघाभिपूज्यो जयतु भद्रदो भावुके जहा जयतु नित्यो निर्मलज्ञानवेद्यो जयतु सत्यः सत्यसन्धो नवद्यः अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त. कविताताई तुम्ही एंड करा मीटिंग. सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि एकदा गुरुजी बोलल्यानंतर खरं म्हणजे कोणालाच बोलायचं नसतं, पण गुरुजींचे परत एकदा मनपूर्वक धन्यवाद की आम्हाला तुमचं असं मार्गदर्शन वारंवार मिळो याच्यासाठी तुम्हाला परत एकदा आमंत्रण देते आहे. म्हणजे इथून आता प्रवास खरा नमस्कार ग्रुप बरोबरचा तुमचा आम्ही सुरू करतोय. तर आम्हाला असं वारंवार तुम्ही मार्गदर्शन करा. आणि नमस्कार ग्रुपसाठी पण सगळ्यांना सांगेन की उपनिषदाकडे वळायचं आहे आपल्याला. त्यासाठी म्हणजे मूळ ग्रंथांकडे मूळ शुद्ध ज्ञानाकडे वळण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे. त्याला सगळ्यांनीच काय म्हणू की आपलं योगदान द्या. पुन्हा एकदा धन्यवाद गुरुदेव. नमस्कार. कविताताई शुभरात्री. तुमचे सुद्धा खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. 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 धन्यवाद कविताताई. धन्यवाद कविताताई गुरुजी. कविता मॅडम धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद कविताताई. धन्यवाद.